त्यानंतर श्लोक क्रमांक 33, 34, 35, 36 ह्याच्यामध्ये आपल्या मनावरती नियंत्रण प्राप्त गरजेचं आहे का आणि कसं करावं याच्यावरती चर्चा करणार. श्लोक क्रमांक 1 ते 9 मध्ये आपण दोन स्थिती पाहणार आहोत, आरूढ वृक्ष ते आरूढ स्टेज. त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 10 ते 32 मध्ये आपण पाहणार आहोत की अष्टांग योगाच्या वेगवेगळ्या ज्या स्थिती आहेत, स्टेजेस आहेत, त्या पाहणार आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 33 ते 36 मध्ये मनावरती नियंत्रण प्राप्त करणे गरजेचं आहे का आणि कसं ते पाहणार आहे. श्लोक क्रमांक 37 ते श्लोक क्रमांक 45 याच्यामध्ये आपण जो अष्टांग योगी आहे त्याची गती काय होते आणि एखादा जर व्यक्ती योगभ्रष्ट असेल तर त्याचं काय होतं. जर एखादा व्यक्ती योगाच्या त्याच्या मार्गामध्ये सफल झाला नाही, असफल झाला, तर अशा व्यक्ती कुठे पोहोचतो. तर असफल योगीची स्थिती किंवा गंतव्य हे पाहूया. नंतर शेवटच्या दोन श्लोकामध्ये कशा प्रकारे भक्ती योग जो आहे हा सर्व योग आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू. पुन्हा एकदा सांगू, श्लोक क्रमांक 1 ते 9 मध्ये आपण दोन स्थितींचा, अष्टांग योगाच्या दोन स्थितीचं किंवा अष्टांग योगामध्ये व्यक्तीची कशा प्रकारे प्रगती होते, विशेष करून याच्यामध्ये सकाम कर्मातून व्यक्ती आरूढ स्टेज म्हणजे भगवंतांच्या साक्षात्कारापर्यंत कसा पोहोचू शकतो त्याच्यासाठी दोन स्थिती आहेत, आरूढ वृक्ष आणि आरूढ स्टेज. त्यानंतर श्लोक क्रमांक 10 ते श्लोक क्रमांक 32 मध्ये अष्टांग योगाच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज क्लिअर येत नाही. आणि प्रभूजी तुम्ही पण नाही दिसत आहेत. I could not talk to him. I will call you after the No. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. व्हिडिओ चालू होऊ शकत नाहीये काही कारणास्तव. मी तुम्हाला आकाशवाणी के द्वारा श्लोक क्रमांक 33 ते 36 मध्ये आपण पाहणार आहोत मनावरती नियंत्रण गरजेचं आहे का. त्यानंतर श्लोक क्रमांक 37 ते श्लोक क्रमांक 45 मध्ये आपण पाहणार आहोत जो असफल योगी आहे त्याचं गंतव्य. त्याच्यामध्ये तीही चर्चा होणार आहे, पण विशेष करून असफल योगी जो आहे त्याचं गंतव्य. आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 46 आणि 47 मध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे भक्ती योग जो आहे हा सर्वोत्कृष्ट आहे, सर्वश्रेष्ठ आहे. अध्याय 6 ध्यान योग. श्री भगवान वाच नाश्रित कर्म फलम कार्य कर्म करोति सन्यासी च योगी च न निर्अग्निर चाक्रिय. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवरती आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रादी कर्म करत नाही तसेच आपले कर्तव्यही करत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. फार महत्वाचा श्लोक आहे. भगवंतांनी हा उपदेश दिलेला आहे की खरा संन्यासी कोण. एखादा व्यक्ती, एखादा लहान बालक असेल किंवा एखादा व्यक्ती गृहस्थ आश्रमात माताजी किंवा प्रभूजी असतील ते सुद्धा संन्यासी म्हणून ओळखले जाऊ शकतात. ते भगवंत सांगतात. कशा प्रकारे, जर तो व्यक्ती दोन गोष्टी करत असेल, एक म्हणजे स्वकर्म आणि एक म्हणजे त्याचं जे विहित कर्म आहे ते करत आहे. स्वकर्म याला आपण म्हणू शकतो की जे कर्म आपल्याला नियोजित भगवंतांनी दिलेलं आहे. याच्या आधी बऱ्याच श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की मी अशी पूर्णपणे व्यवस्थापन केलेलं आहे की
वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ विधी जे आहेत ते मी शिकवलेले आहेत. ज्या यज्ञ विधींद्वारे तुम्ही देवी देवतांना मला प्रसन्न करू शकता आणि तुम्हाला जे काही गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या सगळ्या पुरवल्या जातात. कुठल्या अध्याय सांगितलं बघा तुम्ही? नक्की तिसऱ्या अध्याय. तर त्याच प्रकारे भगवंत सांगतात इथे दोन गोष्टी, एक तर अग्निहोत्र कर्म करत असावे त्या माणसाने, आणि त्याचबरोबर त्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं कर्तव्य काय हे समजून घेणं गरजेचं आहे. वर्णाश्रम हे जे आहे, वर्णाश्रम धर्म जो म्हटला जातो हा सर्व म्हणजे सर्व नाहीये. बरेच असे व्यक्ती आहेत जे फक्त वर्णाश्रम धर्मालाच महत्व देतात. पण वर्णाश्रम धर्म जो आहे हा आपल्या भक्ती योगामध्ये प्रगती करण्यासाठी उत्तम ठरू शकतो. त्या भक्ती योगामध्ये प्रगती करण्यासाठी वर्णाश्रम असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य काय ते आपल्याला वर्णाश्रमानुसार समजणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करणं गरजेचं आहे. त्यामुळे असा व्यक्ती जो हे दोन्ही गोष्टी करतो म्हणजे काय, हा निष्काम कर्मयोगात हा व्यक्ती लागलेला आहे. आणि निष्काम कर्मयोगामध्ये पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर त्याची इंद्रिय पूर्णपणे नियंत्रित झाल्यानंतर जो व्यक्ती पूर्णपणे सर्व गोष्टींचा त्याग करतो तो खरा संन्यासी. किंवा आणखीन एका प्रकारे आपण समजू शकतो या श्लोकामध्ये, ते म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये असताना भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जे काही कार्य करत आहात, तुमचं कर्तव्य आणि त्याचबरोबर तुमची भक्ती साधना जी आहे, ह्या दोन्ही गोष्टी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करत असाल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या व्यक्तीला संन्यासी म्हणून ओळखलं जातं. कारण संन्यास म्हणजे सर्व काही सोडणं हा एक गोड गैरसमज. संन्यास म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग केला. पण मग त्याग केला म्हणजे सर्व सोडतो का आपण? नाही. खाणं पिणं सोडत नाही व्यक्ती, झोपणं सोडत नाही, बाकीचे जे काही कर्म आहे तो कर्म करतच असतो. मग काय अमुक गोष्टींपासून त्याग केला म्हणजे कोणत्याही गोष्टीचा त्याग नाही. त्यामुळे आपली जी आहे विधी ती योगामध्ये ती नैती नाही. नाही 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 सगळं असत्य 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 नाही. जगन मिथ्य नाही आपल्याला. हे जग जे आहे हे मिथ्य नाही आपल्यासाठी. ही भगवंतांनी बनवलेली सृष्टी आहे आणि हे खरं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण मायावादी काय म्हणतात जगन मिथ्य, किंवा ब्रह्मवादी म्हणतात की हे सगळं मिथ्य जगत आहे आणि तुम्ही नंतर एकत्र तुम्ही मर्ज होणार, तुम्ही जे आहात ते विलीन होणार. हा त्यांचा जगन मिथ्येचा किंवा नैती म्हणजे हे नको ते नको, असं नाही, हे नाही, ते चांगलं नाही. आपली नैतीची ही फिलॉसॉफी नाही. आपण त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा त्याग करत नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवंतांशी जोड. लोकनाथ स्वामी महाराज सांगतो एका प्रवचनामध्ये सांगा, जर तुम्हाला कुठे अशा परिस्थितीमध्ये असेल जिथे तुम्हाला काही बॉलिवूडची गाणी ऐकावं लागतात, त्या गाण्यांचा आपण फक्त त्या व्यक्तीला काढून तिथं कृष्णा ठेवायचे. तर लगेच आपण त्या ठिकाणी तुम्हाला गाणी आठवत नाही तुम्हाला कोणाला आठवत असेल तर कृष्णा टाकावी. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक ठिकाणी कृष्णाला जोडून तो व्यक्ती सुद्धा संन्यासी म्हणून ओळखला जाऊ शकतो. आणि असा व्यक्ती जो संन्यास धर्म स्वीकारलेला आहे पण तो त्याचं नियत कर्म करत नाहीये, त्याचं स्वकर्म करत नाहीये, तर तो व्यक्ती ढोंगी आहे. तो ढोंग आहे. ठीक आहे. श्री भगवान म्हणाले जो आपल्याला कर्मफलावरती आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. तर अर्जुनाची इथे परिस्थिती आहे, तो संन्यास घ्यायला चाललेला आहे. त्यामुळे भगवंत त्याला खडसावून सांगतात की तू संन्यासी नाही, तू ढोंगी असशील, तू जातोय. तुझं संन्यासी म्हणून करत असेल तर तुला तुझं नियत कर्म जे आहे, तुझं जे निष्काम कर्म आहे ते करणं अतिशय गरजेचं. त्यामुळे युद्ध करणं हे तुझं निष्काम कर्म. ते सोडून जर तू अपरिपक्व स्थितीमध्ये संन्यास घेतला तर तू एक ढोंगी किंवा एक खोटाटा माणूस ठरणार आहेस. जो आपल्या कर्मफलावरती आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रादी कर्म करीत नाही तसंच आपले कर्तव्यही करत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. आता इथे अग्निहोत्र म्हणून जाऊन रोज यज्ञ पेटवायचा नाहीये. आपल्यासाठी एकच यज्ञ आहे. कोणता? हरिनाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्णा हरे प्रभूजींनी प्रवचनात सांगितलं होतं की भगवंतांनी योजना बनवली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले, देवी देवतांसाठी यज्ञ करणं गरजेचं आहे आणि आपण देवी देवतांची पूजा सोडली तर त्यांचा कोप होईल असं जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर तेही नाही. आपल्याला एकच यज्ञ करायचा, तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. तात्पर्य, या अध्यायात भगवंतांनी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केले आहे. तरीही सामान्य लोकांना विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये
या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. आजकालच्या मुलांची एवढी परिस्थिती बिकट झाली आहे, मांडी घालता येत नाही मुलं, मांडी घालून बसू शकत नाही अशी परिस्थिती. लिटरली काही काही मुलं येतात ना नवीन नवीन भेटायला, तसे ते दोन्ही पाय असे हातामध्ये पकडून बसलेले असतात, त्यांना पूर्णपणे खाली मांडी घालून बसू शकत नाही. आणि हे कशामुळे? जास्त वेळ कम्प्युटरवरती गेम खेळणे, नाहीतर फक्त आडवं पडून मोबाईल बघणे किंवा बाकीच्या गोष्टी करणे, बसण्याची त्यांना सवय नाही. आसन वगैरे त्यांना कधी शिकवलंच नाही. त्यामुळे सांगितले कलियुगातल्या लोकांना आसन, प्राणायाम, यम पासून अडथळा. बाकी तुझं पुढची आवडच आहे. त्यामुळे कलियुगातल्या व्यक्तींना ह्याचं आचरण करणं अतिशय कठीण आहे. जरी या अध्यायात तरी कोणाला कुठेही थोडाफार संशय असेल ना, की बाबा मी दुसरा कुठला योग ट्राय करू, तर ह्या गोष्टी आठवणं फार गरजेचं. कधीच वाटेल ना थोडासा कर्मयोग, थोडासा अष्टांग योग, थोडासा ज्ञानयोग, मी बुद्धिमान आहे, थोडा ज्ञानयोगाचा प्रयत्न करतो, हेच गरज नाहीये. भक्ती खूप सोपा आहे आणि तोच सर्वोत्कृष्ट आहे. जर या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतायत की कर्मयोग अथवा कृष्ण भावना भावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्याच्या साधनांच्या पालन पोषणार्थ कर्म करीत असतो, परंतु कोणीही काहीतरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्ती वाचून, मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल, कर्म करीत नाही. कर्मफलांच्या उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे. कृष्ण भावना युक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे, कारण सर्व जीव स्वरूपतः भगवंतांचे अंश आहे. शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करीत असतात. शरीराचे अवयव स्वतृप्ती करिता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करतात. शिंदे पुरुष आहेत का ऑनलाईन? त्याचप्रमाणे जो व्यक्ती जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परम सत्याच्या संशोधार्थ कर्म करतो, तर परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. संन्याशांना कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यापासून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवतात, परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते. या प्रकारची इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छांपेक्षा श्रेष्ठ आहे. या प्रकारची इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छांपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थ युक्त आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्थोन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असते, पण कृष्ण भावना कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो. स्वार्थ हे सोडणं फार गरजेचं आहे. स्व अर्थ स्वतःच्या अर्थासाठी, स्वतःच्या काही प्राप्तीसाठी फक्त जर व्यक्ती प्रयत्न करत असेल तर तो चुकीचा आहे. आपल्याला सर्व काही जे आहे हे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी करणं गरजेचं आहे. कृष्ण भावनामय मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णाला संतुष्ट करणे हीच त्यांची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. त्यामागचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. न धनम न जनम न सुंदरीं कवितां वा कामये सर्व शक्तिमान प्रभो, मला धनसंचय करण्याची किंवा सुंदरीचा उपभोग घेण्याची इच्छा नाही, तसेच मला पुष्कळ अनुयायी जमवण्याचीही इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे की या जन्माजन्मांतर माझ्यावर तुमच्या अहेतुकी भक्तिपूर्वक सेवेची कृपा व्हावी. एक जोग आठवतो, एक भक्त आहे, ते नेहमी स्नान करताना शिष्टाश्रम गायचं आणि हा श्लोक आहे ना, न धनम न जनम न सुंदरीं कवितां वा जगदीश कामये आई नंद तनुजा तेव्हा मग जन्मनी जन्मनी मला परत जन्म नाही घ्यायचा, पुन्हा मला जन्म घ्यायचा नाही. ते पुढच्याच लोक होता. आपल्याला असं काही नाही, आपल्याला भगवंतांची सेवा करणे हेच आपलं
ही याची समस्या. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 21 वर? सॉरी, श्लोक क्रमांक 1 वर. सेवा पण सेवा तिथे जन्म मृत्यू नाही ना, तिकडे कसलाही वेळ नाही. तिकडे गेल्यानंतर आपलं स्वरूप जे आहे ते स्थिर आहे, तिथे तशीच सेवा करत राहायची. आणि इथे पुन्हा पुन्हा जरी जन्म घ्यावा लागला तरी मी तुमची भक्ती प्राप्त व्हावी ही आपली इच्छा आहे. बरं. आणि भगवंतांची इच्छा जर असेल तर तुकाराम महाराज जेव्हा आले तर माहिती आहे की वैकुंठामध्ये मिटिंग भरली, कोणी जायला तयार नव्हतं. तुकाराम महाराज म्हणे ठीक आहे मी जातो. भगवंतांची इच्छा झाली, परत यावं लागलं. प्रभुपादांसारखे भक्त जे आहेत ते प्रचार कार्यासाठी पुन्हा पुन्हा येतात. त्यासाठी तर भगवंतांची इच्छा इथे सेवा करण्यासाठी आपल्याला पाठवतात, तर भक्त त्याला आनंदाने स्वीकारतात. आणि आत्माराम व्यक्तीची ती एक विशेष व्याख्या आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये आत्मसाक्षात्कारामध्ये आणि स्वतःमध्ये आराम किंवा आनंद घेणारा व्यक्ती आहे. त्यामुळे भौतिक संसारात असताना सुद्धा तो भगवंतांच्या प्रत्यर्थ सर्व काही कार्य करतो, त्यांच्या प्रसन्नतेसाठी जगतो. आणि त्यामुळे त्याला इथे भौतिक जगतातही आनंद प्राप्त होतो. त्यामुळे तो पुन्हा पुन्हा येऊन भगवंताची भक्ती करण्यासाठी जरी गरज पडली तर नक्की येईल. म्हणजे मुक्ती हा आपलं ध्येय नाहीये. भक्तियोगी जो आहे, विशेष करून गौडीय वैष्णव जे आहे, हे मुक्तीच्या मोक्षाच्या पाठीमागे नाहीये. वैकुंठात जायचीही त्यांची काही विशेष इच्छा नाही. भगवंतांची निरंतर सेवा करणे, भगवंतांची निरंतरपणे भक्ती करणे हे त्यांचा उद्देश आहे. श्लोक क्रमांक 2. यम संन्यास. प्रभुजी कुठला श्लोक? हा यस तुझी. कुठला अभंग सांगितला माताजींनी? अभंग कुठला सांगितला? तुका म्हणे गर्भवासी सुखी आले आम्हास. तव गाईला आवडते. गाईला आवडते हेच माझे सर्वस्व. तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात की पुन्हा पुन्हा जन्म घेऊन गर्भवासी व्हायला तयार आहे मी. आणि पुन्हा पुन्हा भगवंतांचे जे गुण जे मी गात राहील. आणि हाच माझ्या जीवनाचा आनंद आहे. श्लोक क्रमांक 2. यम संन्यासमितं प्राहु योगं त्वं विधि पांडवा. नहीं असन्यास संकल्प योगी भवति कश्चन. हे पांडुपुत्र, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियाच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही. तर इथे निष्काम कर्मयोगातून संन्यास म्हणजे पूर्णपणे निरासक्त होऊन कार्य करणे याच्याबद्दल सोबत सांगतात. किंवा संन्यास योग म्हणजे पूर्ण योगी आहे. जो व्यक्ती संन्यास घेतो म्हणजे पूर्ण योगी आहे त्याच्याबद्दल सांगितलं. विशेष करून भगवंत सांगतात की कशा प्रकारे मनावरती निग्रह करून, इंद्रियांवरती निग्रह करून तो व्यक्ती जो आहे ध्यान धारणा समाधी ही जी आरूढ स्थिती आहे अष्टांग योगाची, त्या स्थितीची ती प्राप्ती तो करतो. किंवा योगी जो आहे हा पूर्णपणे इंद्रियांवरती त्याचं, इंद्रिय आणि मनावरती त्याचं संयम नियंत्रण असतं. आणि फक्त इंद्रिय आणि मनावरती संयम नसून तो पूर्णपणे भगवंतांच्या समाधीस्थ असतो. पूर्णपणे भगवंतांचं त्याला स्मरण समाधीस्थ असतं. तर संन्यास म्हणजे परिपूर्ण योगी. त्यामुळे अपरिपक्व स्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने संन्यास घेतला तर तो पूर्ण योगी, तो संन्यासी म्हणून तो योग्य नाहीये. किंवा त्यांनी पूर्ण योगत्व जर प्राप्त केलं नसेल तर त्याला संन्यासी म्हणू नये. आपण संन्यासांना सन्मान देतो त्याचं कारण हेच की कारण ते पूर्णपणे भगवंतांच्या समाधीमध्ये स्थित आहे आणि ते योगाची पूर्णता प्राप्त केलेली आहे. ते पूर्णपणे योगी आहे म्हणून त्याचा सन्मान. त्यामुळे संन्यास म्हणजे पूर्ण योगी. पूर्ण योगी जो आहे तो संन्यासी. तो पूर्ण योगी कुठलाही असमाज जरी असला तरी तो संन्यासी म्हणून त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. समाधी म्हणजे
अष्टांग योगातली सर्वोत्कृष्ट सर्व उच्च स्थिती आहे ती समाधी. समाधीमध्ये त्यांना भगवंतांचं दृष्टांत, भगवंतांचं दर्शन होतं किंवा भगवंतांवरती ते पूर्णपणे ध्यान लावू शकतात. त्यांना कुठलीही गोष्ट विचलित करते. समाधी म्हणजे काय? एका ठिकाणी बसून ते जर असं त्याला समाधी म्हणायचं की स्मरणात राहतात त्याला लागली समाधी विठ्ठलाची, तुकाराम ज्ञानेश्वर म्हणून. तर त्याच्यामध्ये समाधी म्हणजे एका ठिकाणी जाऊन पूर्णपणे सोडणं हाही अर्थ होऊ शकतो, किंवा समाधी म्हणजे प्रभुपाद समाधीस्थ होते नेहमी. मग ते अमेरिकेत जरी फिरत होते, लंडनला कुठल्याही 14 वेळा त्यांनी परिक्रमा केली, तरीही ते समाधीस्थ होते. कारण त्यांच्या चिंतनामध्ये फक्त कृष्ण, राधाकृष्णांना प्रसन्न करणे, राधाकृष्णांच्या प्रित्यर्थ कार्य करणे, राधाकृष्णांच्या नावाचा प्रचार करणे हाच होता त्यांच्यासाठी. दुसरं कुठलीही गोष्ट त्यांना विचलित करत नव्हती, किंवा त्यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतून त्यांना इंद्रिय भोग करणे किंवा आनंद घेणे गरजेचं. त्यामुळे प्रभुपाद जे होते तेही समाधीस्थ होते. स्मरणात राहण्याची समाधी. कृष्ण भावना वृत्त संज्ञा, चेतना जी आहे ती पूर्णपणे कृष्ण ती समाधी. नाम कोणतीही गोष्ट समाधी होऊ शकते. जे आपल्या 9 विध भक्ती आहेत त्यातला कुठलाही एक भाग जो आहे, एक विधी जी आहे ती समाधीच होऊ शकते. एखाद्याला नाम संकीर्तन, एखाद्याला श्रवणामध्ये समाधीस्थ होऊ शकतो, कीर्तनामध्ये समाधीस्थ होऊ शकतो, सेवामध्ये अर्चविग्रहामध्ये समाधीस्थ होऊ शकतो तो पूर्णपणे. जर ते काय आहे त्या सर्व गोष्टींमध्ये व्यक्ती समाधीस्थ होऊ शकतो. जसे आपले एक प्रभूजी सध्या समाधी चैतन्य चैतन्य विचारणार. हे पांडुपुत्र, ज्याला संन्यास म्हणतो तोच योगी किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियवृत्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही. तर त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर अष्टांग योगाचं पालन करण्याचं ठरवलं आणि त्या व्यक्तीचं मन आणि इंद्रिय निग्रह नसेल तर तो व्यक्ती वरती जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत ह्या 2 ज्या स्टेजेस आहेत, आरुरुक्ष आणि आरूढ, ह्याची चर्चा आता करणार आहे. आरुरुक्ष स्थिती म्हणजे तो व्यक्ती निष्काम कर्मयोगामध्ये लागलेला आहे. तो स्वतःची इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करतोय. जे काही कर्म करत आहे त्याचे करता तो स्वतःला समजत नाहीये, भगवंतांना त्याचं फळ अर्पित करतोय. त्यामुळे तो निष्काम कर्मकाचं व्यवस्थित पालन करतोय आरुरुक्ष स्थितीमध्ये. आणि नंतर तो आरूढ स्थिती आहे त्याच्यामध्ये तो पुढे जाणार आहे. तात्पर्य, वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप शक्ती जाणणे, त्याचप्रमाणे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो, आणि जेव्हा तो कृष्ण भावनावर होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून मनुष्य जो जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती किंवा इंद्रियतृप्ती करणाऱ्या कर्मांना थांबवतो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. म्हणून ती एकाच वेळी संन्यासी किंवा आणि योगी असते. ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआप साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थ प्रवृत्तीने प्रेरित झालेल्या कर्मांचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थपूर्वक कर्मांचा त्याग करणे आणि भगवत सृष्टी प्रित्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे होय. कृष्ण भावनाभावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंतांच्या आनंद प्रित्यर्थ कर्म करण्यास संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसतो तो निश्चितच स्वार्थरत असतो. कारण कोणीही निष्क्रिय राहून राहूच शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. आपल्या संस्थेमध्ये विशेष अशी भरपूर उदाहरणं दिसत आहेत ज्याच्यामध्ये त्यांना जसं कर्मयोगी आहेत किंवा ज्ञानयोगी अष्टांग योगी जे आहेत हे पहिल्यांदा इंद्रिय निग्रह करतात आणि त्यानंतर ते पुढचा योगविधी जे आहे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पण कृष्ण भावनेमध्ये
कृष्णा प्रित्यर्थ कार्य केल्यामुळे त्या व्यक्तीचा इंद्रिय निग्रह जो आहे हा आपोआप होतो. असे कित्येक उदाहरणं आहेत आपल्याकडे. त्या माताजी ऑस्ट्रेलियाच्या मॉडेल होत्या. त्यांचं फ्रंट पेज वरती मॉडेलिंग करण्याचा त्यांचा फोटो वगैरे होता, फेमस होता. आणि त्यानंतर बीटीमध्ये आलं होतं काढलेलं. आणि त्या ज्या आहेत त्या भक्तांच्या संघामध्ये आल्या आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण जीवन त्यांचं पूर्णपणे परिवर्तन केलं. त्यानंतर आणखीन एक माताजी ज्यांचं आपण सॉल्टेड ब्रेड पुस्तक वाचलं असेल, नमकीन रोटी. तर त्या पुस्तकामध्ये जे प्रभूजी आहेत, काय त्यांचं नाव, आत्माराम प्रभू नाही, ज्यांचं देहांत झाला, सचिसूत्र बरोबर आत्माराम प्रभू होते. ते सर्वात पहिले जे भक्त जे प्रभुपादांना भेटले होते. प्रभुपादांना त्यांनी 2 दिवसामध्ये प्रभुपादांनी त्यांना प्रचार केला आणि त्यांनी त्यांच्यामुळे पूर्ण पुढे रशियामध्ये कृष्ण भावना जी आहे त्याचा प्रचार प्रसार झाला. तर ते भक्त जे आहेत ते जेव्हा तिथे राहत होते त्यावेळेस प्रभुपादांनी त्या पोलंडच्या ज्या माताजी आहेत त्यांना सांगितलं, त्या 6च महिने झालं भक्तीमध्ये आल्या होत्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी रशियामध्ये जा, ते मॉस्कोमध्ये अशा एक भक्त आहेत त्यांच्याशी लग्न करा. कधीही त्या व्यक्तीला पाहिलं नाही, कधी त्या व्यक्तीची भाषा समजत नाही, त्यांची भाषा वेगळी, ह्या व्यक्तीची भाषा वेगळी. 6 महिनेच माताजी लिहून भक्ती झालेली आहे. त्या व्यक्तीला माहित नाही की कोण येणार आहे. प्रभुपादांचा आदेश, फक्त त्या आदेशाचं पालन, सगळ्या गोष्टींचा त्याग करून, काही माताजी भरपूर त्यांच्याकडे संपत्ती होईल, सगळ्या गोष्टींचा त्याग करून अशा परिस्थितीमध्ये गेल्या जिथे रशियामध्ये कधीही मृत्यू होऊ शकतो, कधीही त्यांना कसल्याही प्रकारचा टॉर्चर होऊ शकतो. कारण त्यांना आपल्याला माहिती कसल्या भयंकर प्रकारचे टॉर्चर तिथे करण्यात आले. या सर्व गोष्टींचा त्याग करणे शक्य नाहीये. आपल्या स्वतःचं कम्फर्ट झोन फक्त त्याग नाही केला, कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी कोणत्याही प्रकारचे चॅलेंजेस आहेत, अडीअडचणी त्यांचा स्वीकार केला. त्यानंतर तिथे जाऊन त्यांनी बरेच वर्ष त्या दोघांनी मिळून प्रचार केला. बऱ्याच वेळा पोलिसांकडून पकडले गेले, भरपूर वेळा महाराज त्यांना झाली. तर त्या माताजी आता बऱ्याच वेळा महाराजांच्या यात्रेत येत असतात. त्यांनी एका यात्रेमध्ये त्यांनी पूर्ण वर्णन केलं होतं कशा प्रकारे प्रभुपादांचा आदेश आला त्यानंतर. तर आपल्याला नैती हा आपलं तत्व नाहीये, त्याग करणे हे आपलं तत्व नाहीये, पण कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी सर्व काही कार्य करणे. जसे आपण कृष्णाशी आपण जोडतो बरोबर, बाकीच्या जगात ज्या गोष्टी अयोग्य आहेत किंवा कृष्ण भावनेमध्ये आपल्याला कृष्णाच्या आपल्यामध्ये येतात त्या आपल्याला दूर करणं गरजेचं. श्लोक क्रमांक 3. माईक. हरे कृष्ण माता प्रभूजी, या मातेजी कुठल्या देशातल्या होत्या प्रभूजी? पोलंड. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. हा प्रभूजी, माझा एक प्रश्न होता. इथे लिहिले बघा, जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते, तात्पर्यामध्ये पहिले दुसरी लाईन. आपलं स्वतंत्र अस्तित्व नसते, तुमचा ह्या प्रश्नाचा. हा, जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते म्हणजे हे कुठल्या अर्थाने लिहिले? आपण भगवंताचे म्हणजे अनुअंश आहोत ना, मग हे कुठल्या अर्थाने आहोत? स्वतंत्र अस्तित्व असणे म्हणजे स्वतः भगवंत होणे हे आहे. आपण भगवंतांच्या नियंत्रणामध्ये आहोत, आपल्याकडे कसलंही स्वातंत्र्य नाहीये आणि आपण भगवंतांचे अंशरूपी आहोत. त्यामुळे जीवाचं स्वतंत्र असं काही अस्तित्व नाहीये. प्रत्येक जीवात्मा जो आहे हा वेगळा आहे, पण त्याचं स्वतंत्र असं अस्तित्व नाही. तो जो आहे एका स्त्रोत, सूर्यापासून सूर्यकिरण जी बाहेर पडतात त्याच प्रकारे कृष्ण जे आहे ते सूर्यसमान आहेत आणि त्यातून जे सूर्यकिरण जी बाहेर पडतात ते म्हणजे जीवात्मा. त्यामुळे सूर्यकिरण जर सूर्य नसेल तर त्यांचं काहीही स्वतंत्र अस्तित्व नसणार. त्यामुळे कृष्ण जर नसेल तर जीवात्माचं स्वतंत्र असं अस्तित्व काहीच नाही. ठीक आहे ना? तुमचा प्रश्न आवाज खूप आहे. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न ऑनलाईन मध्ये वगैरे? ठीक आहे. इथे म्हणणं प्रभूजी, आपली स्वरूपस्थिती जाणून त्याप्रमाणे कार्य करायचं. म्हणजे आपली स्वरूपस्थिती म्हणजे इथली स्वरूपस्थिती आपली दिव्य स्वरूप होय कृष्ण नित्यदा, नित्य सेवा करण्याची स्वरूपस्थिती. आपण भगवंताचे दास आहोत, त्यामुळे आपण भगवंताच्या प्रित्यर्थ कार्य करणं नेहमी गरजेचं. ठीक आहे. आता तिसऱ्या चुका चर्चा त्याच्यावर करणार आहे. श्लोक क्रमांक 3.
आरुरुक्षो मुने योगम कर्म कारण उच्यते योग आरूढस्य तस्यैव शम कारण उच्यते आरुरुक्षो मुने योगम. त्यानंतर दुसरा शब्द आलाय योग आरूढस्य तस्यैव. याच्या दोन स्थिती सांगितल्या, आरुरुक्ष आणि आरूढ. योग आरुरुक्ष योग आरूढ. जो अष्टांग योगामध्ये नवा साधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि त्याने पूर्वीच योग साध्य केला आहे. त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. आपण कुठेही प्रवास करत असेल तर आपलं जे वाहन जे आहे साधकाचं साधन होतं आपल्याला, या साधनाने आपण प्रवास करणार आहोत. त्याच प्रकारे जो व्यक्ती नवसाधक आहे अष्टांग योग, त्यामध्ये त्याचा परिपूर्ण झालेला नाहीये, त्या अष्टांग योगातला जो नवसाधक आहे त्यासाठी कर्म हे त्याचं साधन आहे, निष्काम कर्म हे त्याचं साधन आहे. आणि जो व्यक्ती पूर्णपणे योग साध्य केलेला आहे त्या व्यक्तीने, त्या व्यक्तीसाठी त्याग किंवा भौतिक क्रियांचे शमन हे त्याच्यासाठी साध्य आहे. तर आपल्याला माहिती आहे अष्टांग योगाचे 8 अंग आहेत. कोणते कोणते 8 अंग? यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान समाधी. प्राणायाम नंतर प्रत्याहार. यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, समाधी. हा सिक्वेन्स फार महत्वाचं लक्षात ठेवणं. पहिल्यांदा यम, नियम, त्यानंतर आसन, त्यानंतर प्राणायाम, त्यानंतर प्रत्याहार, त्यानंतर ध्यान, धारणा आणि समाधी. कोणतीही गोष्टी वारंवार केल्यानंतर लक्षात राहते. यम, नियम, आसन, सॉरी ध्यान, समाधी. धारणा, ध्यान, समाधी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ठीक आहे. छोट्या पुस्तकात ध्यान धारणा समाधी असं वाटतं. बऱ्याच ठिकाणी ध्यान, धारणा, समाधी. किती काय असतं ध्यान धारणा समाधी. ह्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या 5 गोष्टी ज्या आहेत या योग आरुरुक्ष जी स्थिती आहे त्या आरुरुक्ष स्थितीमध्ये येतात. त्यानंतर ध्यान, धारणा आणि समाधी या ज्या 3 स्थिती आहेत या आरूढ स्थितीमध्ये येतात. ठीक आहे. जसं माताजींचा प्रश्न होता आरुरुक्ष म्हणजे काय. आरुरुक्ष स्थितीमध्ये व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे योगी झालेला नाही, तो प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तो निष्काम कर्मयोग जो आहे त्याचं हे येतो, मदत घेतो, त्याच्या सहकार्याने तो पुढे जातो. त्यामुळे निष्काम कर्मयोग हे त्याचं साधन आहे. आणि जेव्हा तो ध्यान, धारणा, समाधीमध्ये पोहोचतो त्याचं प्रत्येक भौतिक क्रियांपासून शमन करणे, म्हणजे भौतिक क्रियांचा त्याग करणे हे त्याच्यासाठी साधन ठरतं. त्याच्यासाठी भगवंतांनी आधी त्याची पार्श्वभूमी सांगितली. संन्यास म्हणजे काय, कोण सांगतो? संन्यास काय समज आपल्याला भाष्य 2 श्लोकांमध्ये. महेश भाऊ, संन्यास म्हणजे काय? कार्य करतो त्या कुठून आलाय सगळ्या वाक्य? मी शेवटच्या 2 श्लोकाबद्दल विचारतोय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण आम्ही प्रभुजी. परिपूर्ण योगी संन्यासी, परिपूर्ण योगी. आपले कर्तव्य हरे कृष्ण प्रभुजी. जो कर्म करतो आणि करतो कुठल्याही फळाचा आसक्त राहत नाही. आपले कर्म करतो, नियमित कर्तव्य आहे म्हणून जे कर्म करतो आणि तो ब्रह्मांमध्ये लीन होणे. योग आणि ब्रह्माची. ठीक आहे. तर आपण 2 गोष्टी शिकलेलो आहे याच्यामध्ये. संन्यास म्हणजे तो त्याचं
कार्य करत आहे. कोणतं कार्य? स्वकर्म, जे त्याला आपण त्याच्यामध्ये तिथे विशेष करून अग्निहोत्राबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याचं जे कर्तव्य आहे ते पार पडत आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही करत आहे ते श्रीकृष्ण प्रीत्यर्थ आहे, तो संन्यासी आहे. दुसरं आपण पाहिलं की संन्यासी, ज्याला पूर्ण योगी म्हणून एक व्याख्या सांगितली, ज्याच्यामध्ये संन्यासी जो आहे हा पूर्णपणे योगत्व त्याच्याने प्राप्त केलेले आहे. त्यामुळे संन्यास म्हणजे पूर्ण योगी, हे समजणं गरजेचं. म्हणजे एक शुद्ध भक्त जो आहे तो कुठल्याही आश्रमात जरी असेल तरी तो पूर्णपणे योगी किंवा संन्यासी म्हणून ओळखला जाऊ शकतो. मग प्रभूजी, जी व्यक्ती घरच्या भौतिक जीवनाकडे काय केलं आणि त्याचे सगळे ध्यान लावलं त्याला त्याच्यासाठी तो आरूढ स्थितीमध्ये असणं गरजेचं. तो जर आरूढ स्थितीमध्ये असेल तर तो संन्यासी म्हणून. त्यामुळेच मी काय सांगत होतो, जर इंद्रियांवरती निग्रह, अर्जुनाची तीच परिस्थिती आहे ना. अर्जुनाने काय करत होता, युद्धाचा त्याग करायचा होता आणि त्याला संन्यास घ्यायचा होता कुठेतरी जाऊन जंगलामध्ये, पण त्याच्यासाठी तो परिपक्व नव्हता. मग तो आरूढ स्थितीमध्ये होता. त्यामुळे भगवंत सांगतात तू निष्काम कर्मयोग कर. म्हणजे तुझ्या निष्काम कर्मयोगामध्ये तुझ्या मनाचं, इंद्रियांचं पूर्णपणे शुद्धीकरण होईल, तुझ्या हृदयाचं शुद्धीकरण होईल. त्यानंतर तू आरूढ स्थितीमध्ये म्हणजे पूर्णत्वापर्यंत पोहोचशील, ज्याला तू योगी किंवा संन्यासी म्हणतात. आरूढ म्हणजे बिगनर मोड. आरूढ म्हणजे उच्च स्थिती. आरुरुक्ष म्हणजे बिगिनिंग. आरुरुक्ष जे आहे ही सुरुवातीची परिस्थिती आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. त्यानंतर ध्यान, धारणा, समाधी जे आहे तो म्हणजे आरूढ स्थिती आहे. आरूढ झालेला आहे तो व्यक्ती वैकुंठच्या विमानामध्ये. ते शेवटचे दिवस महाराज. ऍक्च्युली हे अष्टांग योगाची चर्चा चालली आहे, त्यामुळे त्याच्यात आपण भक्तांना नाहीच मोडलेलं बघ. तुकारामांची शेवटच्या अवस्था अशी जी होती त्याला काय म्हणू? शेवटची साध्य. हा, संन्यासी. तुकाराम महाराज जीवनभर संन्यासी म्हणून होते. त्या गृहस्थ जीवनात जरी होते तरी ते जीवनभर संन्यासी म्हणून तुकाराम. ठीक. तात्पर्य, भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल, ज्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्कार त्या उन्नत अवस्थेची उन्नती होते. आपण योगाची शिडी शिकलेलो आहे, आठवते सगळ्यांना? मातांना माहिती आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरी बोल. चालू आहे. कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोग. कर्मकांड, कर्मयोग. कर्मयोगामध्ये काय? सकाम कर्मयोग, निष्काम कर्म. त्यानंतर कर्मयोगानंतर ज्ञानयोग, ज्ञानयोगानंतर अष्टांग योग, त्यानंतर भक्ती योग. ही योगाची शिडी आहे. त्या योगाची शिडी फार खडतर आहे हा मार्ग. प्रभुपाद सांगतात विविध उन्नत अवस्थानुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि त्याचे ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभिक भागाला योग वृक्ष अवस्था म्हटली जाते आणि सर्वोच्च भागाला योग आरूढ म्हटले जाते. त्यामुळे अष्टांग योग जो आहे हा योग आरूढ स्थितीमध्ये आहे. अष्टांग योगाची जी पूर्णत्वाची प्राप्ती आहे समाधी, ही योग आरूढ स्थिती. पण त्याच्या आधी कर्मयोग, ज्ञानयोग हे जे आहे हे योग आरुरुक्ष आरुरुक्ष जी स्थिती आहे ती योग आरुरुक्ष स्थिती म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग होतात. त्यामुळेच भगवान तिथे सांगतायत की व्यक्तीला निष्काम कर्मयोग करत आपलं जीवन जे आहे हे पुढे नेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर अशी कधी केव्हा परिस्थिती आहे की जेव्हा भौतिक क्रिया ज्या आहेत त्यातून त्याचा पूर्णपणे त्याग होतो. त्यामुळे आपल्याकडं ही सिस्टीम बनवलेली आहे. व्यक्तीचा जॉब जो आहे तो 58 पर्यंतच आहे, त्यानंतर तो भौतिक क्रियातून मुक्त व्हावा म्हणून त्याची रिटायरमेंटची सिस्टीम आहे. रिटायरमेंट म्हणला मराठीत काय म्हणतात? निवृत्ती, सेवा निवृत्ती. निवृत्ती म्हणजे सर्व गोष्टीतून त्याची निघाले पाहिजे, हे फार गरजेचं आहे. किंवा वर्णाश्रम धर्मामध्ये 50 नंतर व्यक्तीने सर्व गोष्टींचा त्याग करावा. त्यामुळे 50 पर्यंत तो क्रियाशील असू शकतो भौतिक कार्यांमध्ये, पण त्यानंतर त्या भौतिक कार्यातून क्रियाशील हळूहळू त्यांनी बाहेर पडणं फार गरजेचं.
आणि पूर्ण व्यवस्था जी आहे व्यवस्था पण भगवंतांनी योग्य केलेली. पण जेव्हा उपद्रवी जी कलियुगाचा जीवात्मा स्वतःची बुद्धी वापरण्याचा प्रयत्न करतो, मग तो 70व्या वर्षी सुद्धा गन घेऊन एटीएमच्या बाहेर उभा असतो. तर आपण भक्तांनी स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. 50 के बाद कुछ नहीं, बस. हरे कृष्ण प्रभुजी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. यस माताजी. प्रभुजी आता पहिलंच वाक्य आहे बघा, भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले माताजी जाते. आवाज येत नाहीये तुमचा. हरे कृष्ण प्रभुजी, ते भगवंतांशी युक्त होण्याची जी पद्धत म्हटलेलं आहे, योग म्हटलंय. पहिलं वाक्य सांगतात भगवंतांची युक्त होण्याचा योग म्हटले आहे. भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीला योग म्हटले जाते. आता इथे युक्त भगवंताशी म्हणजे युक्त होणे भगवंतांच्या म्हणजे इथे युक्त म्हणजे भगवंतांमध्ये लीन होणे नाही, तर भगवंतांशी युक्त होणे म्हणजे भगवंतांचे जे भगवंतांची जी आज्ञा आहे त्याचं पालन करणे. भगवंतांचा जो मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. भगवंतांच्या सूर एक डिवोटी लेक्चर में सांगतो, जो भगवान के सूर में सूर मिलाता है वो सूर है, और जो भगवान के सूर में सूर नहीं मिलाता है वो असुर है. तर भगवंतांशी युक्त होणे म्हणजे भगवंतांनी जो काही आदेश दिला त्याचं पालन करणे. आपलं जीवन जे आहे हे भक्ती योगामध्ये भगवंतांच्या जीवनामध्ये व्यतीत करणे. ठीक आहे माताजी, हाच प्रश्न होता ना? हो. ठीक आहे. भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. थोडा आवाज वाढवता का? ज्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्कार त्या उत्तम अवस्थांची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थानुसार म्हणजे झालं वाचायचं. पुढचा पॅराग्राफ. अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो, ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तेव्हा भौतिक क्रियांपासून शमन करणे म्हणजे त्या स्थितीमध्ये पोहोचणे की कुठलीही भौतिक इंद्रिय तृप्तीची इच्छा जी आहे ती त्या माणसाला विचलित करत नाही. त्यामुळे भौतिक क्रियांचं तो मानसिक क्रियांचे तो शमन करतो. तथापि कृष्ण भावनामय मनुष्य हा प्रारंभीपासूनच ध्यानाच्या स्तरावरती स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करतो. आपली योगाची जी शिडी आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोग. त्यामुळे अष्टांगयोग पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती भक्तियोगात जातो. त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये त्या व्यक्तीचा तो समाधी स्थितीमध्ये आहे, ध्यान धारणा तो प्राप्त झालेली आहे त्याने, म्हणून तो भक्तियोगामध्ये गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला हरे कृष्ण मंत्राचा जप करताना जी वेगळी समाधी आपल्याला लागते ती लागली नाही पाहिजे. ती समाधी जी आहे ती विठ्ठलाचीच झाली पाहिजे. कधी कधी फार वाईट परिस्थिती असते, म्हणजे फक्त चालत चालत झोपतात, अशी त्याच्यातून तो चुकीचा प्रचार होतो. तसं व्हायला नको. आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा जपामध्ये, श्रवणामध्ये, वाचनामध्ये झोप येते त्या वाटण्याचं कारण जे आहे ते दोन प्रकारे. एक तर त्या ज्या कार्यावरती ध्यान नाहीये, दुसऱ्या कुठल्या तरी कार्यावरती ध्यान आहे, त्यामुळे आपल्याला झोप येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडून काहीतरी वैष्णव अपराध झाले, त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये रुची येते. तर त्यामुळे आपल्याला इथे प्रभुपाद सांगतात जो व्यक्ती भक्ती योगामध्ये आहे त्याने अष्टांग योगाची पूर्णत्वता प्राप्त केलेली. जर तेवढी जर पूर्णत्व त्या व्यक्तीने प्राप्त केली तर चूक कुठे होते तर समजणं गरजेचं. आपल्याकडून जर वैष्णव अपराध होत असेल तर तो कळत नकळत झालेल्या वैष्णव अपराधाची माफी मागणं गरजेचं आहे. त्या अपराधातून मुक्त होणं गरजेचं आहे. तसं झालं तर आपण व्यवस्थितपणे हरे कृष्ण मंत्राचा जप करू शकतो. तथापि कृष्ण भावनामय मनुष्य हा प्रारंभीपासूनच ध्यानाच्या स्तरावरती स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करत असतो आणि श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते. आश्रममध्ये एक भक्त आहेत, ते रात्री 2 वाजता झोपले किंवा झोपले नाही रात्रभर, तरी जेव्हा जपाला बसतात त्यांना कधीही झोप लागत. तर त्यांना मी बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचा विचारला, तर त्यांनी मग काही कारण सांगितलं नाही. 2-3 वेळा शेवटी सांगितले की मी कळत नकळत सुद्धा अपराध न करण्याचा प्रयत्न, आणि त्यांचं हे स्वतःचा साक्षात्कार आहे की अपराध न केल्यामुळे त्यांना झोप लागली.
जरी रात्री झोपले नसले तरी. अपराध न केल्यामुळे झोप येत नाही. जरी त्याची झोप झालेली नसेल तरी झोप येते, तरी झोप व्यवस्थित होते. त्यामुळे आपल्याकडून बऱ्याच वेळा कळत कळत अपराध होतो, न कळत कळत न कळत नाही, कळत कळून सुद्धा अपराध होतो. त्यामुळे त्यातून बाहेर निघणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. काही प्रश्न आहे कोणाचा श्लोक क्रमांक 3 वर? जपावरती कोणीही काही प्रश्न विचारायचा नाहीये. आपण सध्या अष्टांग योगी बनत आहोत. ठीक आहे. माताजींचा खूप छान प्रश्न आहे. भक्तियोगच सर्वोत्कृष्ट आहे, तर मग कशासाठी हे सर्व काही? कारण आपला स्वतःचा भक्तियोगावरती पूर्ण विश्वास नाही. आपल्याला अजूनही कुठेतरी कोणी सांगितलं की बाबा विपासना, योग, सुदर्शन क्रिया या सर्व गोष्टी केल्यानंतर ह्या गोष्टी प्राप्त होतात, अशा गोष्टी प्राप्त होतात. मग त्या भौतिक प्राप्तीच्या इच्छेद्वारे व्यक्तिवात्म जो आहे हा ओढला जाऊ शकतो. कारण माया ही जी आहे वेगवेगळ्या प्रकारचं प्रलोभन समोर ठेवणारच आहे. त्या प्रलोभनाद्वारे जर सांगितलं की तुम्ही 5 दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती करू शकतात, या योगाचं पालन करा, तर त्यामुळे भगवंतांनी हे सर्व काही गोष्टी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. 5 दिवसात काहीच होणार नाहीये, महिन्याभरात काहीच होणार नाहीये, ते खडतर आहे. त्या गोष्टी जाण करून घ्या. तर एखाद्या गोष्टीची महिमा सांगण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीची तुलना त्याला करावी लागते. त्याचबरोबर कुठेतरी त्याच्या महिमेच्या एक अतिशयोक्ती सांगावी लागते. जसं आपल्याला सांगितलं जातं, हरे कृष्ण महामंत्राचा जर एखाद्या व्यक्तीने जप केला, एखाद्याने जर फक्त हरे कृष्ण म्हटलं, तर त्याच्या पूर्वजन्मातली जी काही पाप आहेत ती नष्ट होतात. आणि आचार्य सांगतात तेवढंच नाही, तर पूर्व भविष्यामध्ये जे काही पाप करत असेल तेही नष्ट होतं. हरे कृष्ण महामंत्राची ही महिमा आहे. ते एखाद्याला ती अतिशयोक्ती वाटू शकते. पण त्या गोष्टीचं महत्व सांगण्यासाठी हे फार गरजेचं आहे समजणं, की बाबा हे सर्वोत्कृष्ट गोष्ट. त्यामुळे भक्तियोग सर्वोत्कृष्ट समजण्यासाठी कुठेतरी तुलना होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक जीवात्म्याची विचार करण्याची, कोणती गोष्ट स्वीकार करण्याची जी स्थिती आहे ती वेगवेगळ्या प्रकारची. आपण बसल्यापैकी प्रत्येक भक्ताची स्थिती वेगवेगळ्या प्रकारची. तर त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर भगवंतांवरती विश्वास नसेल तर तो नास्तिक आहे. एखाद्याचा भगवंताचा विश्वास आहे, पण तो विश्वास थोडाफारच आहे, काही गोष्टी पडतात, किंवा त्या व्यक्तीला काम सोडायचं नाही, निरासक्त व्हायचं नाही, मग त्याचा कर्मयोगावरती त्याचा विश्वास, मग तो कर्मयोगाचंच पालन करेल. एखादा फार बुद्धिमान आहे, पंडित आहे, पण त्याचा भगवंतांवरती पूर्ण विश्वास बसत नाहीये, त्यामुळे भगवंतांनी ज्ञानयोगाची व्यवस्था करून दिली आहे. तर भगवंत इतके कृपाळू आहे की त्यांनी प्रत्येक जीवात्म्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था केली. त्यामुळे ह्या गोष्टी शिकणं फार गरजेचं. समाधी त्याचा अंत किती होता? आपण त्याचं नाव घेतलं विपश्यना, तिथं जे श्वासावर कंट्रोल करून जे ध्यान केलं जातं त्यालाच ते समाधी. भगवंतांनी एक भयंकर जेलर ठेवलेलं आहे, आपण सगळे जेलमध्ये. आणि त्या जेलरचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे की अहेतुकी अप्रतिहता भक्ती करणारा, किंवा पूर्णपणे कृष्ण एकच शरण आहे, अवश्य रक्षको कृष्णा येई विश्वास, हा जोपर्यंत आपला दृढ निश्चय होत नाही, जोपर्यंत ह्या गोष्टी आपण प्रात्यक्षिक करत नाही, जोपर्यंत आपण भगवंतांचे भक्त पूर्णपणे बनत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभन आपल्या समोर येतात. एखाद्या वेळेस व्यक्तीला प्रलोभन म्हटल्यानंतर सुंदर स्त्री किंवा सुंदर पुरुष, खाण्याचे काहीतरी पदार्थ, किंवा क्रोधिष्ट होणे, लोभ होणे, म्हणजे षडरूपू जे आहेत त्यांच्याशी तो युद्ध करत असतो, त्यालाच प्रलोभन समजतो. पण ते प्रलोभन नाहीये, ते तर फार क्षुल्लक आहे ते गोष्ट. त्याच्यानंतरची येणारी प्रलोभन खूप भयंकर आहे. पूजा, लाभ, प्रतिष्ठा, त्याच्यानंतर आणखीन सगळ्यात भयंकर प्रलोभन आहे. पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा. त्याच्यामुळे आपण म्हणतो पूजा, लाभ, प्रतिष्ठा शुक्रेर विष्ठा, हे डुकराची जी विष्ठा आहे त्याच्या समान आहे. पण त्या गोष्टीलाही व्यक्ती महान समजतो आणि त्याचं प्रलोभन तो घेतो. आणि त्यानंतर ज्ञानाच्या द्वारे जी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभन येतात, त्या प्रलोभनामुळे किंवा त्या गोष्टींमुळे व्यक्ती विचलित होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही तोपर्यंत हा भौतिक संसारातून ते जेलर आपल्याला सोडणार नाहीत. आणि मायाशक्ती जी आहे भगवंतांची, ती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर आणून आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे त्या गोष्टीवरती विचलित व्हायचं नसेल तर वारंवार हे ऐकणं गरजेचं आहे की मी शरीर नाही आत्मा आहे. वारंवार ह्या गोष्टीची जाणून करून देणं गरजेचं आहे की आपल्याला 4 नियमांचं पालन करायचंय. वारंवार प्रबोधांची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. वारंवार प्रवचन ऐकणं गरजेचं आहे. आणि हे वारंवार म्हणजे मला नाही रे नाही, हे वारंवार रांगोळी द्राक्ष नाही, हे कसे रे? रोजच्या रोज 50 रुपये किलो आहे. सेवा आहे. समोरून आणलेत मी, तिथं लहान नव्हते म्हणून. सेवा जी आहे ती नित्य करणं अतिशय गरजेचं आहे.
दत्त त्यामुळे विचलित करण्यासारखी भरपूर गोष्टी असू शकतात, पण त्यातून आपण विचलित व्हायचं नाहीये. आणि त्यामुळे प्रभुपाद इतके उत्कृष्ट टीका लिहिली आहे प्रभुपादांनी. जरी तो कर्मयोग असेल तर तो भक्तियोग कसा श्रेष्ठ, जरी तो ध्यानयोग असेल तरी भक्तियोग कसा श्रेष्ठ, अशी कधी कधी. आणि फक्त प्रभुपाद नाही, भगवंतांनी सुद्धा प्रत्येक योगाच्या शेवटचे 1-2 श्लोक भक्तियोगाचं गुणगान केले. प्रत्येक अध्यायामध्ये ही विशेषता भगवंतांची नक्की सापडेल की भगवंत स्वतः भक्तियोगाचं गुणगान करतात. त्यामुळे भक्तिशास्त्रीच्या विद्यार्थ्यांनी असा सखोल अभ्यास करणं अतिशय गरजेचं. तर तुमचं एक, जसं आपण मागे द्वंद्वावरती आपण पाहिले होते श्लोक काढले होते, तसे प्रत्येक अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायात सुद्धा आहे, प्रत्येक अध्यायामध्ये भक्तियोगाची विशेषता सांगणारे कोणते कोणते श्लोक आहेत ते तुम्हाला उद्या रात्रीपर्यंत पाठवायचे. ठीक आहे, सगळ्यांनी पहिल्या 6, फक्त आता 6 पर्यंत अभ्यास झाला ना, फक्त 6 पर्यंत. ठीक आहे, पहिल्या 6 अध्यायामध्ये भक्तियोगाचं महत्व सांगणारे भगवंतांनी सांगितलं. श्री भगवान उवाच कुठे आहे? दुसऱ्या अध्यायात कित्येक श्लोक आहेत, चौथ्या अध्यायात भरपूर श्लोक आहेत. डायरेक्ट पाठवायचं. हरे कृष्ण प्रभूजी. आता श्लोकाच्या अर्थामध्ये पण काही श्लोक असे आहेत जे थोडेसे कधी ध्यान योगाकडे घेऊन जातात, कधी त्या व्यक्तीला योगी म्हणून सांगतात. तो भक्ती योगी का योगी आहे ते समजलं गेलं. तर प्रभुपादांनी भाषांतर बरोबर केलेलं आहे. कशा प्रकारे हा भक्तियोग आहे आणि भक्तियोग श्रेष्ठ उत्साह असतो. ठीक आहे, कोणी काय प्रश्न विचारत होतं? हरे कृष्ण प्रभूजी. आता ते बरेच ठिकाणी असं झालं आहे, म्हणजे महादेवाच्या मंदिरावरती आहे ना, एक लाईनच लागते आणि एक तांब्यावर पाणी टाकायचे. म्हणजे ते असं ती प्रत्येक जण असा डामाडोल होऊन गेलाय की ते पाणी टाकायला पाहिजे महादेवाच्या पिंडीवरती, आणि ते टाकलं म्हणजे आपल्याला काहीतरी सिद्धी मिळेल असं भक्ती. पिंडीवरती काय टाकल्याने प्रभूजी? पाणी टाकलं म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण होतील आणि अशी भक्ती करायची असं चाललंय ते. अच्छा. तर फारच गर्दी होती. सर्वात महत्वाची गोष्ट अपेक्षा म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. आशा परम दुःख. आशा परम दुःख पिंगला म्हणून एक विषय आहे भागवतामध्ये वर्णन आहे. तर त्याचे हे श्लोक आहे. त्या सांगतात, जर एखाद्या व्यक्तीने आशा अपेक्षा ठेवला तर त्या दुःखाचं कारण ठरतात. त्या पिंगलाने हे कधी सांगितलं, जेव्हा ती तिचं गिराईक कधी येईल याची वाट बघत होती आणि भरपूर वेळ कोणी आलं नाही म्हणून ती खूप वैतागली, आणि त्यानंतर तिच्या तोंडातून हे बाहेर शब्द निघाले, आशा परम दुःख. त्यावेळेस त्या वेश्या पण खूप मान असं पाहिलं गेलं. तर कोणीही कसल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन ठेवत असेल, आशा अपेक्षा ठेवत असेल, विशेष करून भौतिक इंद्रिय तृप्ती, भौतिक भोग प्राप्तीची जर कोणी इच्छा करून आशा अपेक्षा ठेवत असेल, तर तो व्यक्तीला दुःख हे नक्कीच प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला समजणं गरजेचं आहे की भगवंतांचे भक्त स्वतःच्या प्रसन्नतेसाठी कोणतीही आशा अपेक्षा ठेवत नाही. आपण याच्यावरती भरपूर चर्चा केली होती की दिवसामध्ये 7200 विचार, आशा अपेक्षा आपल्या डोक्यातून जाऊ शकतात. तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करणं गरजेचं आहे की भगवंतांच्या कृष्ण भावना हवी त्या की ह्या माया भावना हवी हे समजणं फार गरजेचं. जेव्हा आपल्याला हे समजेल त्यावेळेस आपल्याला कळेल की आशा अपेक्षा काय. त्याचा तुमचा प्रश्न होता की शंकराच्या पिंडीवरती जर तुम्ही जल अर्पण केलं तर तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि तुम्ही भगवंताची भक्ती प्राप्त करू शकता. तर हे मी पहिल्यांदा ऐकलं असं. बरोबर आहे, शिवजी जे आहेत ते मार्ग आहेत. एक प्रकारचा ते रुद्र संप्रदाय आहे. रुद्र संप्रदायाद्वारे व्यक्ती जो आहे हा भगवंतांची भक्ती प्राप्त करू शकतो. शिवजी त्यांना तिथपर्यंत नेतात. पण जल अर्पण केल्यानंतर तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण होणार आहेत. कारण शिवजी जे आहे त्यांचं एक नावच आहे आशुतोष. आशुतोष म्हणजे जे लगेच प्रसन्न होतं. त्यामुळे कोणतीही प्रार्थना केली तर शिवजींना ती प्राप्त त्या व्यक्तीची पूर्ण होणार. एखाद्याने भक्तीची जरी इच्छा प्राप्त केली तर तीही पूर्ण होणार. पण आपल्याला असं खाण्याची काय गरज आहे? तर असं डायरेक्ट घ्यायचं, डायरेक्ट कृष्णाला शरण जायचं, शिवाय कुठेही जायची गरज नाही. हरे कृष्ण प्रभूजी. येस, कोण विचारलं पहिलं? यस, सुलभा माताजी. प्रभूजी, आता तुम्ही जो श्लोक बोलला ना, पूजा लाभ प्रतिष्ठा शुक्रेर विष्ठा, पूजा का ते फर्स्ट वर्ड कोणतं आहे? पूजा पूजा करावी अशी इच्छा असणे, मला ते सन्मान मिळावा. अच्छा, मला म्हणजे आपण जे इच्छा व्यक्त करून पूजा करतो
ती नाही करायला पाहिजे असं ह्याचं आपली म्हणजे कोणीतरी पूजा करावी, आपल्याला कोणीतरी सन्मान द्यावा ही अपेक्षा. पूजा लाभ प्रतिष्ठा शुक्रेर विष्ट. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी विनायक, हा प्रभूजी, पहिला जो प्रश्न विचारला होता माताजींनी की भगवान श्रीकृष्णांनी इतर योग का सांगितले, तर असं आहे का की भक्तियोगाचं महत्व आपल्याला कळावं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी इतर सर्व योग सांगितले आधी, असं उत्तर आहे का त्याचं? हो, भक्तियोगाचं महत्व कळावं आणि भक्तियोगामध्ये आपण दृढ राहावं त्यासाठी भगवंतांनी बाकीचे जे योग विधी जे आहेत ते सांगितले. ओके, थँक्यू. आणि विशेष करून कलियुगाच्या व्यक्तींसाठी भक्तियोग हा सोपा मार्ग आहे. तसं सत्ययुगामध्ये ध्यान योग जो आहे, अष्टांग योग जो आहे, त्याचं जास्तीत जास्त पालन होतं, कारण त्या युगासाठी तो व्यक्तींना तो पालन करणं सहज सोपं होतं. या सुरेखा माताजी, तुमचा काय प्रश्न आहे? ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न आहे? श्लोक क्रमांक 4. यदा हि इंद्रियर्थेषु न कर्म स्वप्न न कर्मसु अनुशस्यते सर्व संकल्प संन्यासी योग आरूढ सोडते योग आरूढ तदा उच्यते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये आणि संन्यास कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योग आरूढ झाल्याचे म्हटले जाते. पुन्हा इथे 4थ्या श्लोकातही योग आरूढ स्थिती जी आहे त्याचं भगवंत वर्णन करतायत. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्तीमध्ये जे काही इंद्रिय तृप्तीचे जे कर्म आहेत किंवा सकाम कर्म आहेत त्यांच्याकडे प्रवृत्त होत नाही, तो व्यक्ती योग आरूढ झाल्याचे म्हटले जाते. योगाच्या ज्या विधीमध्ये आरूढ झालेला आहे, त्याचं प्रगत झालेला आहे असं म्हणून. जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. अन्यथा कर्म केल्यापासून राहू शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्मांच्या शोधातच असतो. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी करता सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही, त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्वरापर्यंत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. तर आपल्याला यंत्रवत प्रयास करायचा नाही, आर्टिफिशियल काही करायची गरज नाहीये. आपण कृष्ण भावना भावित झालो तर नक्कीच या इंद्रिय तृप्तीतीर्थ जे कर्म आहे त्याच्यातून मुक्त होऊ शकतो, सकाम कर्माची जी इच्छा आहे त्यातून मुक्त होऊ शकतो आणि आपल्या भौतिक इच्छांचा आपण त्याग करू शकतो. आणि त्या स्थितीला योग आरूढ स्थिती असं म्हटलं आहे. हरे कृष्ण. हा, नाही होत, काहीच कळत नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्णा, बोला तुम्ही. हा, येते का? हा बोला. हरे बोल. हा बोला बोला. हा, ते योग रूपी सोपानाचा सर्वोच्च साप्रत. काय माझा तुमचा व्हिडिओ बंद करा आणि मग प्रश्न विचारा, कारण तुमचं कनेक्शन कमी आहे. एक मिनिट. हा, हरे कृष्ण. हा विचार. हा, प्रभू शेवटची लाईन आहे ना, त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत. तर सोपान म्हणजे काय प्रभूजी? योगरूपी सोपान सोपान म्हणजे जिना. जिना म्हणजे आपली योगा शिडी, भक्ती योगाची पायरी. अच्छा, सोपान.
हा म्हणजे त्याची जी पायरी जी आहे तो वरची पायरी चढतो तो व्यक्ती जो आहे योगाची. इज एलिव्हेटेड टू द टॉप रंग ऑफ द योगा लॅडर. योगाची जी सर्वोत्कृष्ट शिडी जी आहे पायरी जी आहे तो पोहोचतो. ओके हरे ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचा? श्लोक क्रमांक 5. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत्. आत्मैव हि आत्मानो बंधुरात्मैव त्रिपुरात्मना. तर पहिली गोष्ट सांगितली आपल्याला की म्हणजे योग आरूढ स्थितीमध्ये व्यक्तीला जायचं असेल तर त्यासाठी व्यक्तीला इंद्रिय निग्रह करणं गरजेचं आहे. म्हणजे विशेष करून त्या व्यक्तीला भौतिक क्रियांचं जे शमन करायचं त्या व्यक्तीला निरासक्त व्हायचं आहे. त्यात सर्वात महत्वाची जी मदत आपल्याला पाहिजे ती म्हणजे मनापासून. मनावरती नियंत्रण प्राप्त अतिशय गरजेचं. तर त्यामुळे मनावरती नियंत्रण प्राप्त करणे आणि इंद्रिय विषय वस्तूंपासून किंवा इंद्रिय भौतिक क्रियांपासून निरासक्त होणे या दोन गोष्टींच्याद्वारे हे जर व्यक्तीने केलं तर तो व्यक्ती योग आरूढ स्थितीमध्ये जाण्यासाठी त्याला सफलता प्राप्त होते. दोन गोष्टी आहेत, मनावरती नियंत्रण आणि त्यानंतर इंद्रिय विषय वस्तू किंवा इंद्रिय भौतिक क्रिया ज्या आहेत त्याच्यापासून निरासक्त. तर त्यासाठी मनावरती नियंत्रण प्राप्त गरजेचं आहे. त्यासाठी भगवंत इथे सांगतायत मन जो आहे हा आपला मित्रही होऊ शकतो, हा आपला शत्रूही होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या 2 श्लोकांमध्ये आपल्याला भगवंत सांगतात की कशा प्रकारे मन जो आहे हा आपला मित्र किंवा शत्रू आहे. बंधुर आत्मैव बोलायचं सांगितलं. बंधू म्हणजे मित्र, आपला सगळा संबंधी असा हा बनू शकतो. इथे आत्म हा शब्द वारंवार येतो. मी जो पाहिला तो उद्धरेत आत्मना आत्मानं आत्मनं अवसादये आत्मा एव आत्मन बंधू आत्मा एव आत्मन. तर इथे आत्म शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले. आत्मा म्हटल्यानंतर आपल्याला फक्त वाटतं की आत्मा म्हणजे मी शरीर नसून मी एक जीवात्मा आत्मा आहे. त्याच आत्मा शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये आणखी एक होतो तो म्हणजे मन. त्याच आत्मा शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे बुद्धी. त्याच आत्मा शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे शरीर सुद्धा. आत्मा या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. तर त्यामुळे काय काय अर्थ इथे दिलेत आपण समजण्याचा प्रयत्न. उद्धरे आत्मानं, इथे आत्मा जो आहे मनासाठी वापरलाय. आत्मानं बद्धजीव न कधीच नाही. आत्मानं हा बद्धजीव जो आहे, बद्धजीव जेव्हा म्हणतो त्यावेळेस हे शरीराला उद्देशून सांगितलेलं आहे. ते अवसादयेत अधोगती होऊ देत नाही. आत्मा मन एव निश्चितच ही खरोखर आत्म बद्ध जीवाचे बंधू मित्र आत्मा मन. तिथे आत्मा या शब्दाचे 2 अर्थांच्या वरती चर्चा होते. एक तर बद्ध जीव आणि दुसरं जे आहे ते म्हणजे मन. ठीक आहे. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. श्लोक क्रमांक 6 वर पासून घेऊया. बंधुरात्मान तस्य येन तस्य आत्मानजित शत्रुत्वे वर्तते आत्मा एव शत्रुवत. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू आहे. मी अँड माइंड एक पॅन्टोमाइन शो बघितलाय का कोणी? युट्यूब वरती बघा. मी अँड माय माइंड पॅन्टोमाइन शो. आपण युट्यूब वरती बरेच काही चाळे करत असतो. हे चांगले आहे. तर त्याच्यामध्ये दाखवलंय कशा प्रकारे तो आपला एक शत्रू आहे आणि त्याच प्रकारे तो आपला एक मित्र पण.
तर मनाला आपल्याला शत्रुवत अवस्थेतून मित्रवत अवस्थेत आणणं अतिशय गरजेचं आहे. कुठल्याही योग पद्धतीमध्ये मनावरती नियंत्रण असणं अतिशय गरजेचं आहे. मग तो भक्तियोग असो किंवा तो ध्यानयोग असो, दोन्हीमध्ये किंवा ज्ञानयोग असो किंवा कर्मयोगामध्ये मनावरती नियंत्रण असणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ते सांगितलंय, मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. म्हणून मन हे बद्ध जीवांचे मित्र तसे शत्रू आहे. ज्याने मनाला जिंकले त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन परम शत्रू आहे. तर आतापर्यंत बऱ्याच प्रवचनांमध्ये मनावरती चर्चा झालेली आहे. मनावरती नियंत्रण, मित्र, शत्रू, त्यामुळे आपण काही विषय त्याच्यावरती चर्चा करणार. ठीक आहे. तात्पर्य हे घरच्या अभ्यासासाठी आहे. श्लोक क्रमांक 7. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित उष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानो यो. ज्याने, जो आता योग आरूढ स्थितीमध्ये व्यक्ती आहे, तो योगी आहे, तो संन्यासी आहे, त्याचे विशेष काही गुण सांगितलेले. तो जो व्यक्ती जो आहे त्याचे सिम्पटम्सला काय म्हणतात मराठी? लक्षण. तो व्यक्ती आहे जो योग आरूढ स्थितीमध्ये आहे त्याची लक्षणं सांगितली. काय? जितात्मनः हा प्रशांतस्य, तो प्रशांत आत्मा. परमात्मा समाहित, प्रशांत या शब्दाचा अर्थ प्रकृष्ट रूपेने शांत. त्यामुळे प्रशांत महासागर जो आहे त्याचं नाव प्रशांत महासागर ठेवलेलं आहे. पॅसिफिक ओशन त्याला म्हणतात. त्याला प्रशांत महासागर सांगितलं कारण तो समुद्र जो आहे त्याची शांतता जी आहे ती समुद्राच्या खोलीत गेल्यानंतर कळते. म्हणजे आतमध्ये समुद्रात खोलीत आपण गेलो की कळतं की प्रशांत, एकदम शांत आहे, तो शांत पण प्रकृष्ट रूपेने शांत आहे. त्यामुळे जो जितात्मना आहे, ज्याने आपल्या मनावरती निग्रह केलेला आहे, ज्याने भौतिक क्रियांपासून पूर्णपणे निरासक्ती प्राप्त केलेली आहे, म्हणजे जो योग आरूढ स्थितीमध्ये आहे, तो व्यक्ती प्रशांतस्य परमात्मा समाहिता. तो व्यक्ती जो आहे तो परमात्माची पूर्णपणे, त्याचा परमात्माचा साक्षात्कार झाला आहे की परमात्माचं पूर्णत्व त्याने परमात्माच्या पूर्णत्वापर्यंत पोहोचलेला आहे. शीत उष्ण सुख दुःखेषु तथा मानोपमानो. मध्ये शीत उष्ण असो, सुख दुःख असो, मान अपमान असो, या द्वंद्वातून तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे. ज्याने मन जिंकले आहे, ज्याला जितात्मन म्हणजे ज्याने मन जिंकलेलं आहे, जो प्रशांतस्य आहे, जो पूर्णपणे शांतीची प्राप्त केलेली आहे, असा मनुष्य सुख दुःख शीत उष्ण मान आणि अपमान या सर्व सहित त्याच्या सारखेच आहे. भाषांतर पुन्हा एकदा होतं, ज्याने मन जिंकले आहे, ज्याचा परमात्मा प्राप्त झालेला आहे, ज्याने शांती प्राप्त केलेली असते, अशा मनुष्यासाठी सुख दुःख शीत उष्ण मान अपमान सर्व काही सारखेच असते. किती चांगलं होईल ना, कोणी आपला अपमान केला तरी आपल्याला काहीच फरक नाही पडत. त्यामुळे आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी एक छानसं तत्व सांगितलं, तृणादपि सुदीक्षेण तरपि अमानीन मानदेन कीर्तनेन सदा. हे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये पालन करू तर त्यावेळेस हे या योग आरूढ स्थितीमध्ये आपण पोहोचलो हे समजायचं. म्हणजे मान देण्यासारखा, त्याला मान देण्याची योग्यता नाही, त्याला मान, जो मान देण्या योग्य नाहीये त्याला सुद्धा मान नाही. जर आपला कोणी अपमान करत असेल तरीही त्या व्यक्तीला मान. त्याला तृणादपि सुनिक्षेण तरपि सहिष्णुना अमानीन मान. जो मान देण्यास योग्य नाहीये किंवा ज्याच्याकडून आपला अपमान झालाय तरी त्या व्यक्तीला मान, अशा व्यक्तीला मान देणं हे त्याचं लक्ष. हरे कृष्ण प्रभूजी. आपण जर एखाद्या व्यक्तीला आता परत परत आपण हरे कृष्ण केलं, मान देऊन रिस्पेक्ट करून बोललं, पण ते आपल्याकडे जर म्हणजे बघून न बघितल्यासारखं करत असतील, परत परत जरी आपण केलं आणि ते जर आपल्याला हेच करत नसतील प्रभूजी, तर असं किती वेळा करायचं मग आपण असं? नित्यानंद प्रभू आपल्यासाठी उत्कृष्ट उदाहरण आहे. जगाईमध्ये त्यांना मारलं तरी त्यांना म्हणत ते बोलो कृष्ण, भजो कृष्ण, करो कृष्ण. तर आपल्याला जोपर्यंत जर तो व्यक्ती कृष्ण अपराधी असेल, जर त्या व्यक्तीचा कृष्ण नावावरती विश्वास नसेल तर आपल्याला त्याला प्रचार करायचा नाही. पण ज्या व्यक्तीने थोडाफार जरी रुची दाखवलेली असेल
आणि काही कारणास्तव आपल्या अहंकारामुळे किंवा त्याच्या अहंकारामुळे तो जर भगवंतांपासून दूर जात असेल तर आपल्याला प्रयत्न करणे हे गरजेचं आहे. तर आपल्याला 7वा नामप्रदही आपल्याला माहिती आहे, जो अश्रद्धाळू व्यक्ती आहे त्याला हरे कृष्ण महामंत्राची महिमा सांगणे हा एक अपराध आहे. त्यामुळे अश्रद्धाळू व्यक्तीला वारंवार सांगणे हे योग्य नाही. पण जर एखादा थोडाफार जरी श्रद्धाळू व्यक्ती असेल, कुठेतरी त्याला जाण असेल भगवंतांची, तर त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला जर त्याच्यासमोर दंते तृणाधरी नित्यानंद गुरु हातामध्ये तृण घेऊन जायचे, म्हणजे नम्रतेचं अतिशय खालच्या स्तरावरती जाऊन नम्रतेचं उत्कृष्ट उदाहरण ते प्रस्थापित करत होते आणि लोकांसमोर लोटांगण घालून त्यांना प्रार्थना करत होते की तुम्ही भगवंतांचं नाव घ्या. नाही प्रभूजी, म्हणजे भक्त असले आणि आपण भक्तांप्रती अपराध करू नये. मग समजा एखाद्या भक्ताबरोबर जर आपण समजा त्यांचा आपल्या बरोबर काही वैर असेल किंवा त्यांच्या मनात आपल्याबद्दल काही वैर असेल आणि आपण जर त्यांना हरे कृष्णा केलं किंवा काय केलं तरी ते कधी कधी म्हणजे बघत पण नाहीत, असं होतं. म्हणून मग बरोबर आहे. मग तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेलं आहे आणि तुमच्या हृदयामध्ये कसल्याही प्रकारचा मळ नसावा, म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये कसल्याही प्रकारचा मळ नसावा. आपण कसल्याही प्रकारच्या द्वेष भावनेने त्यांच्यापर्यंत पाहत नाहीये हे जर पाहत असेल तर कृष्ण नक्कीच ह्या गोष्टीची नोंद घेतील. त्यांच्याकडून ती चूक होत आहे की ते आपल्याकडे दुर्लक्ष करतायत किंवा हे, कारण आपण शिकणार आहोत भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आलंय, तर समोर भक्त आल्यानंतर जर आपण त्याच्याकडे पाहून स्मितहस्त करून हरे कृष्ण म्हणत नसेल तर भगवंत त्याला खूप घोर असा अपराध मानतो. आणि कोणीही भक्त समोर आल्यानंतर मग त्याच्याशी किती आपलं वैर असू द्या तरी त्याला हरे कृष्ण म्हणून स्मितहस्त करणं हे फार गरजेचं. जर आपण तसं केलं नाही, दुर्लक्ष केलं, जाणून पाहून म्हणजे बऱ्याच वेळा काही भक्त समोर आल्यानंतर आपण युटर्न घेतो, तसं जर आपण करत असेल तो आपल्याकडून होणारा अपराध. नकळत झालेलं भगवंत समजतात. जाणून बुजून जर केलं तर नक्कीच तो अपराध आपण करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रयत्नाने तुमच्याकडून हा प्रयत्न करणं गरजेचं आहे की असा अपराध होऊ नये. पण असा होत असताना सुद्धा जर त्या भक्ताकडून होत असेल तर आपण ठीक आहे, काय करू शकत नाही, त्यांना आपण बदलू शकत नाही. पण दुसऱ्या वेळेस ते पुन्हा येतील तेव्हा पुन्हा आपल्याला हरे कृष्ण म्हणणं गरजेचं. तिसऱ्या वेळेस येतील तेव्हा पुन्हा आपल्याला त्यांना हरे कृष्ण म्हणणं गरजेचं. ते 100व्या वेळेस येतील तेव्हा सुद्धा आपल्याला हरे कृष्ण म्हणतात राहणार. चालेल प्रभूजी, थँक्यू प्रभू. त्यालाच म्हणतात अमानिय मानदेव. आणि तसं केलं तरच आपण कीर्तनीय सदाहरीपर्यंत पोहोचू शकतो. जर आपण ह्या 3 गोष्टींचं पालन केलं नाही तर आपण सदा कीर्तन करू शकणार नाही. कारण भगवंतांचं नाव जे आहे हे जर कोणी वैष्णव अपराध केला असेल किंवा कोणी जर अहंकारी असेल तर त्या व्यक्तीला, एखादा पापी जरी असेल तरी तो भगवंतांचं नाव घेऊ शकतो, पण भगवंतांच्या आणि भक्तांचा अपराधी जो आहे तो भगवंतांचं नाव घेऊ शकत नाही. ज्यांनी कोणी भक्तीचा त्याग केलेला आहे त्यांनी नक्कीच काहीतरी घोर असा भक्तांशी अपराध केलेला आहे, त्यामुळे तो भगवंतांचं नाव जप आपण करू शकत नाही. त्यामुळे वैष्णव अपराधापासून वाचणे हे आपल्याला अतिशय गरजेचं आहे. पण सध्या आपण आता इथे मनाच्या नियंत्रणावरती चर्चा करत आहोत, तर आपण पुन्हा मनाच्या नियंत्रणावरती चर्चा करू. ठीक आहे. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित शीत उष्ण सुख दुःखेषु तथा मानवमानयो. ह्या सर्व गोष्टींतून द्वंद्वातून तो पूर्णपणे मुक्त झालेला आहे. तात्पर्य, प्रत्येक हृदयात प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवांचे वास्तविक लक्ष्य आहे. विचार करा ना, आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक समोर येणाऱ्या भक्ताच्या किंवा जीवात्म्याच्या हृदयामध्ये जर परमात्मा दिसत असेल, आपण अपराध करणार आहे का? जसं पर्वत मुनींची जी कथा आहे त्याचं मृगारीची जी कथा येते त्या मृगारीच्या कथेमध्ये त्याला खूप आनंद येत होता की प्राण्यांना अर्ध मरणावस्थेमध्ये सोडून त्यांना तळपताना पाहून त्याला आनंद यायचा. पण जेव्हा नारद मुनींच्या संपर्कात आला त्याच्या जीवनाचं एवढं परिवर्तन झालं की मुंगीवरती सुद्धा तो पाय ठेवायला तयार नव्हता. कारण त्याला तिथे दृष्टांत होता, त्याला तो तिथे प्रत्येकाच्या त्या मुंगीच्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा दिसत होता. अशा परिस्थिती जेव्हा आपल्याला येईल त्यावेळेस आपल्याला कोणतंही दुःख आणि सुख होणार नाही, कोणाकडून त्यातलाही मानापमानाचा आपल्याला त्यातून फरक पडणार नाही. आपल्याला स्टिकर लावून परमात्मा पण फार गरजेचं आपल्याला सगळ्यांना ह्या स्थितीमध्ये येणं फार गरजेचं. तर त्यामुळे परमात्मा समाहिता जे सांगितलेलं याच्यामध्ये योग आरूढ स्थितीमध्ये त्या व्यक्तीने प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे आणि त्यामुळेच आपण प्रत्येक वैष्णवाला प्रणाम करणं फार गरजेचं. बऱ्याच वेळा ही जी
विधी आहे आपल्याकडे, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. वैष्णवांना प्रणाम करण्याची विधी आहे ती आपण टाळतो बऱ्याच वेळा. मग फक्त असं काहीतरी स्पर्श करणे जमिनीला, तो पंचांग प्रणाम करून वैष्णवाला तो सन्मान देणं गरजेचं आहे, कारण त्याच्या हृदयात जे परमात्मा आहेत त्यांना आपण प्रणाम करतोय. त्याचबरोबर ते वैष्णव आहेत, ते वैष्णव असले त्या महान आहेत, त्यांना सन्मान देणं हे फार गरजेचं आहे. काही दिवसावरतीच आमची चर्चा झाली की कुंजबिहारीच्या मंदिरात असताना आम्ही कमीत कमी सकाळी मंगलारतीला जाण्याच्या आधी 50 तरी दंडवत व्हायचे आमचे, कारण ती आमची सर्वची सवय होती की प्रत्येक कोणीही समोर भक्त आला की त्याला प्रणाम करा. आणि सकाळी त्यावेळेस ते मंगलारतीच्या आधी तयार होऊन भक्त भेटायचे जवळपास. आता ते आश्रम थोडा मोठा झालाय, मंदिर दूर झालंय, त्यामुळे भक्त कधी लवकर जातात काय, त्या किती चर्चा झाली की ते एक तो जो संस्कार होता तो थोडासा कुठेतरी कमी होत चाललाय जो काही, तो असतं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आता ही नवीन पद्धत निघाली, व्ही फॉर वांछा वांछा ब्रो दंडवत ब्रो. बऱ्याच वेळा एक कुंजवारीमध्ये एक भक्त होते, ते फोन कधी आला त्यावेळेस ते सगळे हे होते ना, लँडलाईन फोन होते, मोबाईल नव्हता. तर तो लँडलाईन फोन घेतल्यानंतर हरे कृष्ण गुरुजी दंडवत प्रणाम म्हणायचे. त्यावेळेस ते फोन बाजूला ठेवून दंडवत करायचे. आपण दंडवत प्रणाम म्हणतो पण ती एक फॉर्मॅलिटी असते. कधी मनातून विचार करतो की आपण त्या वैष्णवाला दंडवत करतो, आपण त्यांना सन्मान देतो? कधीच नाही. हरे कृष्ण गुरुजी दंडवत प्रणाम रोजी असं झालं, हे कळतही कधी दंडवत प्रणाम म्हणलो आपण. तर बिफोर बिकमिंग कृष्ण कॉन्शियस, बी कॉन्शियस. कृष्ण भावनामृत होण्याच्या आधी आपण एक व्यक्ती म्हणून भावना चेतना आपली असणं गरजेचं आहे. बरोबर, ठीक आहे. काय सांगत होते तुम्ही सर? म्हणजे हा परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचा परमात्माचं दर्शन होतं त्याला. जेव्हा मनुष्याने म्हणूनच कोणालाही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. जेव्हा मनुष्याने मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो. या दिव्य स्थितीची प्राप्ती करण्यात कृष्ण भावना भावित मनुष्याला तात्काळ प्राप्त होत असल्यामुळे भगवत भक्तावर सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वाचे मुळीच परिणाम होत नाही. ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी किंवा परमात्माच्या ठिकाणी तल्लीनता होय. तर जो अष्टांग योगी आहे किंवा ध्यान योग ज्याला म्हणतात, त्या ध्यान योगाची जी ध्येय आहे ध्यान योगाचं, ते दोन प्रकारे असू शकतं. एक तर ब्रह्ममध्ये लीन होणे किंवा दुसरं प्रमुख ध्येय जे ध्यान योगीचं आहे ते म्हणजे परमात्माचं साक्षात्कार होणे किंवा परमात्माची प्राप्ती होणे. त्यामुळे इथे परमात्मने हा शब्द जो वापरलेला आहे, परमात्मा समाहिता, तो म्हणजे जो योग आरूढ स्थितीमध्ये अष्टांग योगी आहे त्याला परमात्मा ती स्थिती प्राप्त होते. आपल्या सर्वांना माहिती आहे परमसत्याचे 3 स्तर आहेत. कोणते कृती नाही सांगितलं कधी? ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्द ते. दीक्षेचा इंटरव्ह्यू झाला? दीक्षेचा इंटरव्ह्यू झाला? ब्रह्मेती परमात्मेती भगवान शब्द ते. ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मवादी आहेत त्यांचं ब्रह्मन हे ध्येय असतं. जे परमात्मावादी आहेत, विशेष करून ध्यान योगी जे आहेत त्यांचं परमात्मा हे ध्येय असतं. आणि जे भक्ती योगी आहेत त्यांचं ध्येय जे आहे ते म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान श्री कृष्ण. श्लोक क्रमांक 8. ज्ञान विज्ञान कृतात्मा विदितेंद्रिय युक्त
युक्त युच्यते योगी समलोष्टा समलोष्टा अश्वकांचन समलोष्टाश्मकांचन मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्काराद्वारे योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. वा दगडाला सोन्यासमान मानलं किती मस्त यार. सोन्याला पण सोन्याची तुलना तर भागवतामध्ये विष्ठे समान केली. विष्ठा विष्ठा पण पिवळा असतो, सोना पण पिवळा असतो. हा कशात सोन्याचा आपण लक्ष्मीला सोनं मानणं हे चुकीचं. या सोन्याला लक्ष्मी मानणं हे चुकीचं. सोनं आहे. आपण त्याला त्या पदार्थ म्हणून त्याची तुलना केली. त्याला आपण लक्ष्मी पूजनासाठी किंवा लक्ष्मीचं स्थान देतो ते ठीक आहे, त्याला ते स्थान देतो ते ठीक आहे, पण ते अशी त्या गोष्टीला आसक्त होणं म्हणजे तुच्छ गोष्ट आहे. त्या गोष्टीला सर्वोत्कृष्ट मानणं हेही तुच्छ. किती लक्ष्मी लागेल त्याला नाही म्हणतो. भक्तिरसानंद महाराज पण सांगतात की लक्ष्मी पैशाला, जो कागदी रूपी जो पैसा आहे किंवा सोनं, याला लक्ष्मी म्हणणं योग्य नाहीये. आपल्याकडे ती आपल्याला एक हे झाले संस्कार झाला की किती लक्ष्मी लागते बाबा ह्या गोष्टीला, काय करतो ह्या गोष्टीला. पण त्याला महाराज सांगतात की पैशाला किंवा सोन्याला लक्ष्मी म्हणणं योग्य नाहीये. पण ती एक संपत्ती आहे. लक्ष्मी प्राप्तीच्या संपत्तीच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. ते एक लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे त्या गोष्टी. ठीक आहे, सर्व तत्वज्ञानी बरोबर आहे. तात्पर्य परमसत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. याबद्दल पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे. अथ श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यमिंद्रिय सेवन पै जीवादो स्वयमेव सुहृदजत. आपल्या भौतिक दृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नामरूप गुण दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप कोणीही जाणू शकत नाही. त्या कर्मचक्षूंच्या द्वारे आपण ह्या कुठल्याही गोष्टीला समजू शकत नाही. दिव्य भगवंत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम रूप गुण आणि लीला प्रकट होतात. सिंधू 1:2-234. ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसारिक पांडित्वाद्वारे कोणीही कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही. शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचे सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावनावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. तर ह्याच्या आधीच्या श्लोकात आपण पाहिलं की जो भक्ती योगी आहे त्याने अष्टांग केलेला आहे. तर ही गोष्ट आपला अहंकार वाढवू शकते. ज्ञान काय, अष्टांग काय, मागच्या जन्मात केला असेल. तर त्यामुळे प्रभुपाद आपल्याला पुन्हा आपल्या स्तरावरती आणतायत आणि सांगतायत, जोपर्यंत एखाद्या शुद्ध भक्ताचा संग मिळत नाही तोपर्यंत कोणालाही कृष्ण भावना मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला प्रभुपादांचा, गुरु महाराजांचा, वरिष्ठ वैष्णवांचा संघ मिळालेला आहे आणि त्याचमुळे आपल्याला कृष्ण भावना मिळाली. जर आपण जर खरंच त्या योगींसारखे असतो, ध्यान योगींसारखे, तर आपल्याला भगवंतांचं नाव घ्यायला काहीही अडचण आली नसते. आपण भक्तिशास्त्राचा क्लास 4 तास देऊही शकलो असतो आणि ऐकूही शकलो असतो. त्यातही काही अडचण आहे, कारण ज्ञानयोगाचं पालन केलं ना. आणि कर्म करताना भगवंतांना स्मरण कर्म करणं हेही सोपं पडलं असतं. ह्या सगळ्या गोष्टीची अडचण येते म्हणजे आपल्यावरती अहेतुकी कृपा झालेली आहे. ह्या गोष्टीचा आपण स्वीकार करणं गरजेचं. भक्तीमध्ये वेगवेगळे स्तर आहेत. पण भक्ती रसामध्ये शिकणार
एक त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं एक मिश्र भक्त आणि एक शुद्ध भक्त. जसे इंद्र देवी देवता जे आहेत ते मिश्र भक्ती करतात, भगवंतांना स्मरून कार्य करतात, भगवंतांच्या आदेशानुसार सर्व कार्य करतात, पण त्यात त्यांच्या इंद्रिय भोगाची थोडीफार मिश्रता असते, मिश्र भक्त. दुसरे आहेत ते शुद्ध भक्त, ज्यात ते पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी, आत्माराम, शुद्ध, योग आरूढ, त्यानंतर स्थितप्रज्ञ, वेगवेगळे प्रभुपाद बऱ्याच वेळा प्रभुपाद भक्त आणि शुद्ध भक्त दोघांचेही योग्य प्रकारे तो वर्णन करतात, जिथे गरजेचं तिथे ह्या प्रकारे गरजेचं. आता योग आरुष स्थितीमध्ये सुद्धा तो व्यक्ती भक्तच आहे, पण तो मिश्रित, त्याची मिश्रित भक्ती चालू आहे. योग आरूढ मध्ये जो व्यक्ती आहे तो आत्मसाक्षात्कारी, आत्माराम, परमात्मा समाहित, प्रशांतस्य आहे, तो व्यक्ती जो आहे तो शुद्ध अवस्थेत आहे. ठीक आहे. साक्षात्कार किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो, परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो. आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो, कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तो दिव्य असतो, कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते. सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असेल तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे व दगडापेक्षा अधिक मूल्य असते. लॉंग टाइम टू गो. सर्व गोष्टींना दगडासमान, दगडाला सोने किंवा सोन्याला दगडासमान समज नाही. दगडाला सोन्यासमान नाही समजायचं, सोन्याला दगडासमान समज नाही. भरपूर वेळ. आजच्या क्लासचा शेवटचा श्लोक. सुहन मित्र अरिन अदासीन मध्यस्थ द्वेषु बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धी विशेषता. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सुहृद, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो. तर प्रचार कार्यामध्ये विशेष करून हे अतिशय महत्वाचा श्लोक. जेव्हा आपण प्रचार करतो त्यावेळेस कोण श्रीमंत कोण गरीब, हा आंधळा, हा लुळा पांगळा आहे, किंवा हा चांगल्या शरीराचा, हा सुंदर आहे, हा कुरूप आहे, मी याला प्रचार करू की त्याला प्रचार करू, ह्या कुठल्याही गोष्टीची तुलना न करता, विचार न करता समबुद्धीने जो व्यक्ती प्रचार करतो तो व्यक्ती जो आहे हा अधिक प्रगत आणि विशेष मानला जातो. जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. तर इथे सांगितलं जो योग आरूढ स्थितीमध्ये जो भक्त योगी आहे, तो योगी जो आहे हा प्रामाणिक हितचिंतक आहे. जो कोणाकोणाचा, जो सुहृद, जो जे मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक म्हणजे त्याचे कोणीतरी वेलविचार आहे, कोणी तटस्थ आहे, कोणी सुहृद आहे, कोणी मध्यस्थ आहे इकडे ना तिकडे, कोणी द्वेषी आहे, कोणी मित्र आहे किंवा शत्रू आहे, कोणी पुण्यवान आहे, कोणी पापी आहे, या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो. तर या शेवटच्या 3 श्लोकामध्ये पाहिला पण 7, 8, 9 मध्ये जो योग आरूढ स्थितीमध्ये योगी आहे, ज्याला संन्यासी म्हणून उद्देशलेला आहे पहिल्या 2 श्लोकांमध्ये, तो व्यक्ती जो आहे त्याचे विशेष लक्षणे जे आहेत ती सांगितली. कोणी सांगू शकतो कोणती कोणती लक्षणं सांगितली भगवद्गीतेमध्ये न पाहता? प्रशांतस्य, परमात्मा समाहिता, प्रशांतस्य. यस विनायक गुरु. प्रशांतस्य, तो सर्वांना समबुद्धीने बघतो, तो सर्वांना समबुद्धीने पाहतो, द्वंद्वामधून तो पूर्णपणे मुक्त असतो, मनावरती नियंत्रण असते, अतिशय महत्वाचं. मन व इंद्रियांवरती नियंत्रण असतं, मोहग्रस्त होत नाही. माताजी तुम्ही काय बोलताय? वंदना माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी. मोहग्रस्त होत नाही, मन व इंद्रियांवरती नियंत्रण असतं. मोहग्रस्त होत नाही, मन आणि इंद्रियांवरती त्याचा निग्रह असतो, त्या भौतिक क्रियापासून तो निरासक्त असतो,
सर्व जीवांना तो आपले म्हणून समजतो आणि सर्व जीव सॉरी आत्मसंयमी, आध्यात्मिक स्थिर, आत्मसंतुष्ट असतो आणि हम्म. समलोष्टम कांचन असतो. समलोष्टाश्म कांचन म्हणजे तो बरोबर. दगड आणि समलोष्टाश्म कांचन, हे का आपण विसरलो? तर त्याच्यासाठी तो व्यक्ती जो आहे, गारेचे खडे, दगड आणि सोनं हे सर्व काही समदृष्टीने तो पाहतो. आणि त्याचबरोबर जसं विनायक सांगितलं, तो समबुद्धीने पाहतो सर्वांना. कोणत्या कोणत्या लोकांना समबुद्धीने पाहतो? हितचिंतक, मित्र, शत्रू. मध्यस्थ, द्वेषी, शत्रू, मित्र, पापी आणि पुण्यवान. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. काही कोणाचा प्रभूजी, प्रश्न आहे? हो प्रभूजी, एक प्रश्न आहे. हम्म. आपण 5व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी. तो श्लोक, त्याच्यामध्ये पण तो समबुद्धीने बघत होता आणि इथंही समबुद्धीने बघण्याबद्दल बोललंय. पण याच्यामध्ये त्या दोघांमध्ये सेम आहे का, म्हणजे मिनिंग? कारण तो सर्वांमध्ये भगवंताचा अंश म्हणून बघत होता असं म्हटलंय, म्हणून त्याला समबुद्धीने पाहायचं होतं. इथं मात्र थोडासा वेगळा अर्थ वाटतोय का? नाही प्रभू, इथे सुद्धा तो समबुद्धीने पाहू शकतोय, कारण तिथेही त्याचा परमात्माचा दृष्टांत आहे. त्या श्लोकामध्ये आपण ते पाहिलं, ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिता समिदर्श. पण याच्यातला एकच फरक आहे, इथे जो आहे हा ध्यानयोगी आहे, ज्याने ज्ञानयोगाचं पालन केलेलं आहे. आणि हा ध्यानयोगी जो आहे हा योग आरूढ स्थितीमध्ये असल्यामुळे, परमात्माचा दृष्टांत असल्यामुळे तो व्यक्ती सर्वांना समबुद्धीने पाहतो, समदृष्टीने पाहतो. तिथे ज्ञानयोगाचं वर्णन केलं होतं, तेवढाच फरक आहे. योगाचाही फरक आहे, पण तिथे सुद्धा तो व्यक्ती जो आहे ज्ञानयोगाच्या आधारावरती पंडित समदर्शिना, तो पंडित व्यक्ती आहे. आणि तिथेही त्याला परमात्माचं ज्ञान आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, आणि त्यामुळे तो प्रत्येकाला समदृष्टीने पाहतो. तो ज्ञानाच्या आधारे समदृष्टी पाहतो, इथे यांना दृष्टांत झाल्यामुळे तो समदृष्टीने पाहतो. ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे. जेव्हा एकलव्याला शिकवून म्हणायचे, म्हणजे योगारूढ म्हणजे काय, आत्मसाक्षात्कारी का? काय माताजी? योगारूढ म्हणजे त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय आहे प्रभूजी? मला ऐकायला आलं नाही. कोणता? योगारूढ शब्द. योगारूढ अष्टांग योगाचा उच्च स्थिती आहे. अष्टांग योगामध्ये योग आरूढ जो व्यक्ती आहे तो म्हणजे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे. ठीक आहे. इथे ब्रोजींचा प्रश्न आहे. एक वंदन माता, तुमचा काही प्रश्न आहे का? नाही प्रभूजी, नाही. हा, ब्रोजी प्रश्न विचारतायत की समबुद्धीने पाहतो असं असेल तर मग एकलव्याला शिकवण्यासाठी त्यांनी नाही म्हटलं, मग हे समबुद्धीने त्यांनी पाहिलं का? पहिली गोष्ट, एकलव्याला शिकवण्यासाठी कोण नाही म्हणाल होतं? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य जे आहेत ते योगारूढ आहेत का? नाहीये. त्यामुळे त्यांनी समबुद्धीने पाहिलं नाही. ठीक आहे. तर त्यामुळे जे योग आरूढ आहेत ते सर्वांना समदृष्टीने पाहतात. ह्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचा, आणि त्यासाठी उत्कृष्ट उदाहरण आपले श्रील प्रभुपाद आहे. ठीक आहे. बावरीमध्ये जाऊन, त्या झोपडपट्टीमध्ये राहून तिथल्या लोकांना प्रचार करणे, आणि त्याचबरोबर अल्बर्ट फोर्ड त्यांना प्रचार करणे, या दोन्ही गोष्टींना ते समोर होते. जॉर्ज हॅरिसन आणि पूर्ण बीटल्सला प्रचार करणे, आणि त्यांच्याबरोबर पासून प्रेरित होणारे जंगली हिप्पीज होते त्यांनाही प्रचार करणे, या दोन्ही गोष्टीमध्ये प्रभुपादांनी समदृष्टी दाखवली. भारतीय असो किंवा परदेश असो, कोणी असो, त्याच्या सर्वांकडे समबुद्धीने प्रभुपादांनी पाहिलं. ठीक आहे. जय श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण महामंत्र की जय. जय श्रील प्रभुपाद. जय श्रील प्रभुपाद. हरे कृष्णा. जे भक्त पुण्यामध्ये राहतात त्यांना सर्वांना एक विनंती आहे, 22 तारखेला कोथरूडमध्ये 6 ठिकाणी शोभायात्रा निघणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी, आणि जे काही त्यांचं हिंदू नववर्ष दिन आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा काढतात. त्यांची विशेष विनंती आहे की इस्कॉनचे भरपूर भक्त शोभायात्रेमध्ये यावेत. तर माझी सर्वांना विनंती आहे
की कारण कोथरूडमध्ये थोडाफार प्रचार करण्याचा मी प्रयत्न करतो आणि ही लोक जी आहेत ती खूप मदत करतायत. आता ते त्यानंतर 28, 29, 30 ला रामनवमी पण करणार आहेत. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोन्ही वेळेस ह्या शोभायात्रेमध्ये तुम्ही भाग घेतला 1.5 तास ते 2 तास लागेल तर खूप चांगलं होईल. मॅनेजमेंट अलाउड आहे का? हा अलाउड आहे का? हो हो आपण मागच्या वर्षी की आपण गेले बरेच वर्ष करतो. नाही, म्हणजे काही ठिकाणी आपण नाही करत, ड्रेस मोर्चामध्ये जायचं. नाही तिथं तर प्रॉपर ड्रेस कोड येतात कारण तेही लोक साडी आणि धोती कुर्त्यामध्ये बरेच जण असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालून. आपल्याकडे पूर्ण आपण आपला हरे कृष्ण व्यवस्थित वैष्णवाच्या ड्रेसमध्ये जायचं. ठीक आहे. कधी प्रश्न होतो ना, भेदाभेद झाला किंवा सकाळची जी आहे ती सकाळी 7:30 वाजता कोथरूडमधून चालू होणार आहे ती 9 वाजेपर्यंत चालेल आणि संध्याकाळची जी आहे ती 5:30 वाजता चालू होणार आहे ती 7:30 पर्यंत चालेल. सगळं पाठवण्यात येईल सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर 28, 29, 30 3 दिवस माझी रामकथा आहे तिकडे. कोथरूडमध्ये जे हे एक हॉल आहे तिथे DP रोड तिथे 3 दिवसाची रामकथा आहे. संध्याकाळी असेल ती 6 ते 8. राम भगवंत श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम भगवंत श्रीराम आणि त्यांचे विशेष गुण पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी जे आहे ते म्हणजे श्रीराम आणि त्यांचे भक्त यांचा प्रेममय संबंध आणि तिसऱ्या दिवशी रामजन्मोत्सव. 3 दिवसाचे 3 टॉपिक. त्यामुळे इस्कॉन फक्त हिंदूमध्ये आणि ते इंडिव्हिज्युअल ग्रुपमध्ये त्यांना अनिल करू शकते असं काही नाही. मुस्लिम जरी काढलं कोणत्या आणि त्यांनी म्हणजे की रामाला करा तर आम्ही तिथे येऊ. अरे प्रभूजी बाहेरच्या लोकांसाठी लिंक टाका म्हणजे आम्ही पण रामकथा ऐकू शकू. चालेल चालेल. ऑनलाईन नाही पण बघूया तो ऑनलाईन करत असेल. रेकॉर्डिंग पाठवलं तुम्ही. जमलं तसं करा म्हणजे मग हो चालेल ठीक आहे. महेश प्रभूजींना सांगा लिंक टाकायला याच म्हणजे ऐकता येईल आम्हाला. येस येस ओके हरे कृष्ण.